तर मला सुरुवातीला तुमचं काही शेअरिंग घ्यायला आवडेल, तोपर्यंत बाकीचे काही जण जॉइन होतात. अ, म्हणजे सगळ्यांना इन्क्लूड करता येईल आणि मला तुमच्या पण आयुष्यामध्ये फरक काय पडला हे कळेल. सो काही जणांचं शेअरिंग घेऊया आपण. माझ्यासोबत माझे सहकारी नेहमीचेच एक्स्ट्राऑर्डिनरी पार्टनर्स. एक रेश्मा कलंतरी ज्यांना तुम्ही ओळखत असालच आता. तुमचा बऱ्याच जणांशी त्यांचा संपर्क होतो. श्रीकांत सेंद्रे माझ्यासोबत दुसरा एक्स्ट्राऑर्डिनरी पार्टनर. त्याच्यामुळे पण तुम्हाला बरेचसे मेसेजेस येतात. 5 AM क्लबला त्याचं खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे. आणि तिसरा माझा यामधला सहकारी म्हणजे मुकुल देशमुख. मुकुल देशमुख हा औरंगाबादहून ऑपरेट करत असतो आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फोन पण येत असेल. तो बऱ्याच जणांना सपोर्ट करतो रजिस्टर करण्याकरता किंवा मेसेजेस पाठवत असतो. अगदी सकाळी 5 AM क्लबला सकाळी लवकर वेळेवर उठावं म्हणून पण तो मदत करत असतो. So या तिघांचे पण आभार. कारण कुठलाही या प्रकारचा प्रोग्राम किंवा कार्यक्रम हा एकट्याने होत नसतो. त्यामध्ये सहकारी जर एक्स्ट्राऑर्डिनरी असतील तरच हे शक्य आहे. आणि मी फॉर्च्युनेट आहे की माझ्यासोबत एक्स्ट्राऑर्डिनरी सहकारी आहेत आणि आपण सगळेजण आहात. त्यामुळे आतापर्यंत आपण 15व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत, 16व्या आठवड्यापर्यंत आलेलो आहोत. सो तुमचं मनोगत पहिले घेऊया. कारण आजचा अध्याय जो आहे तो 20 ओळ्यांचा आहे. छोटासा अध्याय आहे आणि आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण मनोगत पण घेऊया. येस, रेश्माजी तुमच्यापासून सुरुवात करूया. सर खूपच सुंदर सेशन्स होत आहेत. 15व्या सेशन पर्यंत कसं आलं ते कळतच नाहीये. म्हणजे इतकी कन्सिस्टन्सी राहिलीये. आणि मागच्या एपिसोड मधला एक आवडलेलं म्हणजे एक शेअर करा वाटते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या आयुष्यात दुर्योधन आहे. मग तो दुर्योधन आपण काढायचं. दुसऱ्याचं दुर्योधन शोधायचंय नाही आणि त्याला सांगायचंय नाही. ते खूप आवडलं. म्हणजे आपण वाटतं की प्रत्येकातला दुर्योधन सुधारावा पण तो सुधारत नाही किंवा त्याच्याकडनं अपेक्षाही ठेवू नयेत त्या. करेक्ट. ते खूप आवडलं आणि भावलं ते वाक्य. त्यामुळे आपण आपल्यातला दुर्योधन काढू पण दुसऱ्यातला काढायला जाऊ नये. थँक्यू. धन्यवाद. येस. अजून कोणाला शेअर करायचंय? तुम्ही अनम्यूट करू शकता, अनम्यूट करून शेअर करू शकता. किंवा रेश्मा विल सपोर्ट यू. बेसिकली एक लक्षात घ्या, तुमच्याकडे सगळ्यांकडे एक्स्ट्राऑर्डिनरी तुमच्या स्टोरीज स्वतःच्या पण आहेत. आणि आपल्याकडे स्वतःच्या ज्यावेळेस अचीवमेंट्स असतात ना, त्या ज्यावेळेस आपण शेअर करतो किंवा जेव्हा इतरांना सांगत असतो, त्यावेळेस त्या लोकांच्या लाईफमध्ये पण खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन असतं. आपण केलेली एखादी एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट जर आपण आपल्यापर्यंतच ठेवली, तर आपण कॉन्ट्रिब्युशन पासून थांबवतोय स्वतःला. तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टी आहेत, ज्यांनी तुम्ही या जगाला इन्स्पायर करू शकता. आणि आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या स्वतःला थांबवायला नाही हवं कॉन्ट्रिब्यूट करण्यापासून. कारण मला माहिती आहे की तुमच्या प्रत्येकाने काही ना काहीतरी कॉज केलेलं आहे. आणि हे ज्यावेळेस आपण इतरांना सांगतो, त्यावेळेस तुमच्या सांगण्यातून इतरांना इन्स्पिरेशन मिळतं. त्यांना पण लक्षात येतं की अरे प्रत्येकाला हे शक्य आहे आणि प्रत्येक जण रिझल्ट प्रोड्यूस करू शकतो. इथे बसलेला कोणीच असं नाहीये ज्याला रिझल्ट प्रोड्यूस करण्यापासून एबिलिटी दिलेली नाहीये. आणि आपण ह्या सगळ्या माध्यमातून बघतोय काय, अगदी 5 AM क्लब असेल, भगवद्गीता असेल किंवा गुरुगीतामध्ये आपण केली. या सगळ्यामधून आपण काय बघतोय, आपलं लाईफ हे अधिकाधिक समृद्ध होत जावं, अधिकाधिक आपल्यामधला सात्विक भाव वाढत जावा आणि अधिकाधिक या काळामध्ये आपण आपली पॉझिटिव्हिटी क्रिएट करून जास्तीत जास्त ज्ञान, सुख, वैराग्य या गोष्टीकडे आपण कसं वळूया. वैराग्य म्हणजे सगळं काही सोडून देणं नाही, त्यामध्ये असताना पण त्याविषयी आसक्ती नसणे म्हणजे वैराग्य. म्हणजे आपण आजूबाजूला अगदी मस्तपैकी डिश ठेवलेली आहे, एखादा छानसा लाडू ठेवलेला आहे आणि तो आपल्याला माहिती आहे की माझं पोट भरलंय आणि मला खायचं नाही. त्याला आपण वैराग्य म्हणू. वैराग्याला आपण भगवे कपडे, डोक्यावरचे केस काढून टाकणे, कमंडलू घेऊन फिरणे याला जोडलेलं आहे. ते रिप्रेझेंटेशन आहे, ते वैराग्य ते नाहीये. वैराग्य म्हणजे तुम्ही सगळ्या या संसारात असताना सुद्धा त्यामध्ये अलिप्तता ठेवता येण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असणं, त्याला आपण वैराग्य म्हणूया. आजकालच्या आपण सगळे संसारी माणसं आहोत, हे लक्षात घ्या. मी परत सांगतो की आजच्या काळात भगवद्गीता गरजेची का आहे?
कारण आपण सगळेजण संसारी आहोत. आपल्या आजूबाजूला अट्रॅक्शन्स आहेत, आपल्या आजूबाजूला कोलाहल आहे, आपल्या आजूबाजूला खूप काही स्ट्रेसफुल मॅटर्स आहेत. युद्ध जरी आपलं कुरुक्षेत्रावर चालू नसलं तरी सर्वत्र चालू आहे. मग या परिस्थितीत सुद्धा रिझल्ट प्रोड्यूस करण्याची एबिलिटी यावी. म्हणून आपण या सगळ्या धर्मग्रंथांचा वापर करतोय. स्मिताजी आपल्याला काही बोलायचंय, शेअर करायचंय? हो सर, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, बोला. तुमचे भगवद्गीता मी पहिल्या दिवसापासून अगदी मनापासून ऐकते आणि जर मला कधी कळलं नाही तर मी जाऊन तुमचे व्हिडिओज पण बघत असते. आणि गेल्या वेळचा जो आपला 14वा अध्याय होता त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की आपण आपल्या गोष्टींवरती फोकस कसा करायचा आणि रिझल्ट कसे प्रोड्यूस करायचे. आणि तम, रज आणि सत्व ह्या गुणांबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. तर मी गेल्या आठवड्यापासून माझ्यातील काही गुण म्हणजे जे मला असं वाटतं की मला चेंज केले पाहिजेत, ज्याच्यामुळे सत्वगुण आणि स्टॅबिलिटी आणि माझी हे वाढली पाहिजे, त्याच्यावरती मी भरपूर फोकस करत आहे. आणि खरंच खूप छान अनुभव आहेत. खूप काही सांगण्यासारखं आहे आणि खूप थँक मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि मी एवढ्या मोठ्या आजारामधून निघाल्यानंतर मला सगळ्यांनी घरातल्यांनी सांगितलं की आता तू आराम कर किंवा आता तू जास्त लक्ष देऊ नकोस कोणत्या गोष्टीकडे. पण मला असंही वाटतं की मी काहीतरी करावं आयुष्यामध्ये न थांबता पुढे जावं आणि माझा जास्तीत जास्त उपयोग लोकांना कसा होईल माझ्या बोलण्याने किंवा माझ्या सांगण्याने किंवा माझ्या कृतीने, याच्यावर माझा फोकस वाढलाय. आणि मोस्ट ऑफ द फोकस हा मी हे जे गीता आपलं चालू आहे तेव्हापासून मी खूप विचार करून त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून पुढे जाते आणि मला खूप 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 चांगले अनुभव आलेत माझे इतके दिवसातले. सो थँक यू व्हेरी मच. आणि तुमचे आणि तुमच्या टीमचे पुन्हा मनपूर्वक आभार. थँक यू. स्मिताजी, थँक्स फॉर युअर काइंड वर्ड्स. इनफॅक्ट मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की आपण असं म्हणतो की आपलं हेल्थ जी आहे इट इज अ फंक्शन ऑफ पार्टिसिपेशन इन लाईफ. तुम्ही किती ऍक्टिव्हली लाईफमध्ये पार्टिसिपेट करता त्यावर तुमची हेल्थ ही मेंटेन राहते किंवा ती सुदृढ राहते. तुमचा तो आजाराची मला कल्पना आहे, तुम्ही शेअर केलं होतं. हो सर. आणि आणि अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते. या ब्रेन ट्युमरच्या ऑपरेशन नंतर आपली थोडंसं म्हणजे आपण लक्षात ठेवू नाही शकत प्रत्येक गोष्ट. काही गोष्टीमधून आपल्याला जावं लागतं, प्रोसेस असतात त्या. पण आता माझं कॉन्सन्ट्रेशन, मला असं वाटतं कॉन्सन्ट्रेशन लेवल हे वाढत चाललंय. आणि या भगवद्गीतेने किंवा हे आपला 5 AM क्लब आहे किंवा हे मंगळवारचे जितके पण मी प्रोग्राम तुमचे करते E3चे, तर मला असं वाटतं की मला खूप त्याचा चांगला अनुभव आणि खूप काही त्याच्यातून शिकायला मिळते. सो थँक यू व्हेरी मच सर. थँक्यू, थँक्यू. आणि ते सार्थक आहे खरं म्हणजे या सगळ्या उपक्रमाचं, की तुम्ही त्याचे रिझल्ट्स मिळवताय आणि शेअर करताय. आणि थँक्स तुम्ही सगळ्यांशी हे शेअर केल्याबद्दल पण. कारण आजार हे आपल्या म्हणजे ज्याला असं म्हणतो की वी आर नॉट इन कंट्रोल ऑफ दॅट. पण त्यानंतर आपण कसं बाहेर यायचं, त्याच्यामध्ये किती करेजियसली आपण त्याला तोंड देतो इज मोर इम्पॉर्टंट. थँक्यू. माधवीजी, गुड मॉर्निंग. तुम्ही एकट्या गुड मॉर्निंग तुम्हाला म्हणता येईल अशा आहात. सो गुड मॉर्निंग. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि थँक्यू सो मच फॉर रिमेंबरिंग इट दॅट दिस मॉर्निंग आमच्याकडे मॉर्निंग आहे आता. येस. सो ग्रेट. थँक्यू. थँक्स फॉर जॉईनिंग. वंडरफुल. सो एक जण अजून आपण शेअरिंग घेऊया अँड देन विल मूव्ह अहेड. आजच्या अध्यायाकडे वळूया आपण. एक जणांचं शेअरिंग घेऊया. आतापर्यंत कोणी शेअर केलेलं नाही किंवा रिझल्ट आहे तुमच्याकडे पण तुम्ही नाही कळवलेला. वी आर इंटरेस्टेड इन नोईंग दॅट. आमचा इंटरेस्ट डेफिनेटली आहे हे समजून घेण्यामध्ये. कारण जसं स्मिताजींनी आता जे शेअर केलं त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे लक्षात आलं असेल की आपल्या पण आयुष्यामध्ये असे रिझल्ट प्रोड्यूस होऊ शकतात. एक ब्रेन ट्युमर सारख्या याच्यातून बाहेर पडून सकारात्मकरित्या आयुष्याकडे बघणं आणि नॉट ओनली दॅट त्या रात्री
उशिरापर्यंत मुलीच्या सपोर्टसाठी जागे असतात आणि सकाळी उठून 5 वाजता परत 5 AM क्लबला जॉइन झालेले असतात. मुळामध्ये काय असतं माहिती का, मी नेहमी म्हणतो हेल्थ इज फंक्शन ऑफ पार्टिसिपेशन. तुम्ही बघा अचानक कामामध्ये भरपूर ॲक्टिव्ह असलेली माणसं रिटायर होतात आणि रिटायर झाल्यानंतर ते ठरवतात की आता आराम करायचा. ज्या क्षणी ते आराम करायचं ठरवतात त्या क्षणी आजारी पडायला लागतात. ज्यावेळेस ॲक्टिव्ह असतात त्यावेळेस तब्येतीला काही होत नाही, कारण हेल्थ जी असते तुम्ही जितकं ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करता तेवढे दिवस तुम्हाला अतिशय जबरदस्त रिस्पॉन्स करत असते. त्यामुळे सतत ॲक्टिव्ह राहा. शरीराचं काम करू द्या. मी शरीराच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन काम करा मी म्हणत नाहीये. पण ॲक्टिव्हिटी चालू ठेवा. मानसिक ॲक्टिव्हिटी चालू ठेवा. माझे आजोबा 103व्या वर्षी गेले. ही डाईड ॲट द एज ऑफ 103. 100व्या वर्षीपर्यंत फिरायला जात होते. आणि ते नेहमी सांगायचे, की मी जर फिरायला नाही गेलो, मी जर ज्या दिवशी थांबेल, त्या दिवशी माझं शरीर माझा साथ देणं सोडून देईल. सो आपलं शरीर जे आहे ते आपल्या म्हणजे प्रत्येक हाकेला रिस्पॉन्ड करत असतं. गुड. सो आजच्या अध्यायाकडे वळूया आपण. आजचा अध्याय आहे 15वा अध्याय आणि 15व्या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत एक लाईफची जर्नी पाहिलेली आहे. पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय काय, तर आपल्या ह्युमन डिझाइन उलगडून सांगितलेलं आहे आणि सृष्टीचं डिझाइन उलगडून सांगितलेलं आहे. सो या डिझाइनमध्ये प्रत्येक गोष्टी आपापल्या नियमानुसार होत असतात. तिथे कुठल्याही प्रकारे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये हाय-हत्या करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमचं काम करत राहणे आणि ते काम मी करतोय या भ्रमातून बाहेर होणं, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे एखादा जर गायक असेल, तर तो गायक गाणं म्हणतोय, मी गाणं म्हणतोय म्हणण्यापेक्षा माझ्याकडून हे गाणं म्हणून घेतलं जातंय. कारण माझ्यामध्ये तो क्षेत्रज्ञ माझ्यातून गाणं म्हणून घेतोय. एखादा जर चांगला कलाकार असेल, तर त्याच्यात कलाकार जे आहे, तो कलाकार त्याच्यामध्ये जो आहे तो करून घेतला जातो. येस. So you can also share. Reshma will read it for you. Thank you. So yes. सर आता Reshma. वाचायचंय? हा म्हणजे आफ्टर त्यांनी शेअर केल्यानंतर यू कॅन रीड इट आउट. ओके सर. अनु म्हणून ज्या जॉईन झालेत त्यांनी असं शेअर केलंय की आय वुड लाईक टू शेअर आय एम ऑन अनदर कॉल रिलेटेड टू ऑफिस, hence texting what I want to share. Amazing to see the correlation between Adhyatma and real life. I always wanted to learn the essence of Bhagavad Gita, which you are explaining the best way that is possible. Thank you. Thank you very much for your comments. Thank you. आणि तो प्रयत्न तोच आहे. अध्यात्म हे आपण बाजूला यासाठी ठेवलं होतं, की आपल्याला असं वाटतं हे माझ्यासाठी नाहीये किंवा हे विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट वयोगटासाठीच आहे आणि पर्टिक्युलरली आपल्याकडे असं म्हणलं जातं, की थोडंसं वय वाढलं कीच अध्यात्माच्या मागे लागावं. तर अध्यात्म जे आहे हे आपल्या पार्ट ऑफ लाईफ आहे खरं म्हणजे. अगदी मुलांवर पण त्याचे संस्कार व्हायला हवे. मी परत सांगत असतो, की एक 240 वर्षापूर्वी आपल्यावर जो सांस्कृतिक आणि एज्युकेशन या दोन्ही गोष्टीवर जो हल्ला झाला, ज्यामध्ये आपली संस्कृती कशी करप्ट करता येईल आणि आपला एज्युकेशन कसं करप्ट करता येईल याविषयी बराचसा विचार केला गेला आणि त्यामुळे आज आपण त्याच्या इम्पॅक्टमध्ये जगत आहोत. इनफॅक्ट तुम्ही अगदी सुरुवातीचे मूव्हीज जरी बघत असाल, तरी पूर्वीच्या मूव्हीजमध्ये देवळात जाणारी हिरो, हिरोईन्स अगदी हे दाखवले जायची, भजनं दाखवली जायची, गाणी दाखवली जायची. आजकाल सिनेमामध्ये चर्चेस दाखवले जातात. आजकाल सिनेमामध्ये कुठल्याही या प्रकारचे सीन्स दाखवले जात नाहीत. मला चर्चेसला नावं नाही ठेवायचं, तो पण एक धर्म आहे आणि आय रिस्पेक्ट दॅट ऑल्सो. पण एक जो संदेश आपल्यामध्ये सुरुवातीला दिला जायचा, तो बंद झाला कुठेतरी आणि त्यामुळे तो एक संस्कार असतो. सिनेमा बघून सुद्धा अगदी शिर्डीवाले साईबाबा हे गाणं बरेचसे जण सहज गुणगुणत असायचे. ते सिनेमाचा एक फार मोठा प्रभाव माध्यम आहे ते. तर प्रत्येक ठिकाणाहून ही संस्कृती कशी नष्ट होईल याचा सिस्टमॅटिक विचार केला गेला. हे एक फार मोठं तसं बघायला गेलं ऑपरेशन रन केलं गेलं कित्येक वर्षामध्ये आणि त्याच्या इम्पॅक्टमध्ये आज आपण जगत आहोत. पण आपली संस्कृती आहे, आपलं अध्यात्म आहे एवढं स्ट्रॉंग आहे आणि भारतीय मन एवढं अध्यात्माला जोडलं गेलेलं आहे, की ते परत अध्यात्माकडे जातं, ओढलं जातं. म्हणून देवळांमध्ये गर्दी असते. आपण भलेही अंधश्रद्धा असेल, पण आपली ती देवावर त्या शक्तीवर आपली नितांत श्रद्धा आहे.
त्याला फक्त चॅनलाइज करणं, त्याला डोळसपणे बघणं आणि आपण परत एकदा आपल्या अध्यात्माकडे वळणं, हाच याचा उद्देश आहे. तुमच्या घराघरा म्हणजे आज या गार्गे आणि अर्णव मी पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतो. छोटी-छोटी मुलं सुद्धा कॅमेरासमोर बसलेली असतात, इंटरेस्ट घेतात. पुष्पाताईंची नात पण आहे, ती पण असते नेहमी मधून-अधून ती पण येऊन पार्टिसिपेट करत असते. सो खूप छान वाटतं मुलं ज्यावेळेस पार्टिसिपेट करतात त्यावेळेस. त्यांना इंटरेस्ट येणं म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण तुम्ही खूप हेल्दी ठेवलंय ह्याचं लक्षण आहे. त्याबद्दल तुमचे विशेष आभार खरं म्हणजे, की तुमच्या घरातलं वातावरण तुम्ही खूप हेल्दी ठेवलंय. तिथे तुम्ही हे आध्यात्मिक टच दिलेला आहे. नुसतं पाठांतर करून घेणं आणि त्याच्यामुळे काय होतं क्षणिक कौतुक होतं, पण त्याचा इम्पॅक्ट फार पुढे जात नाही कारण त्याचा लाईफमध्ये अर्थ उतरत नाही. तो अजून एक छोटू मला दिसतोच आहे योगेश, तो पण कॅमेऱ्यासमोर दिसतोय. सो म्हणजे छोटू इन द सेन्स वयाने मी यासाठी म्हणेल की या वयामध्ये पण इथे असणं इज समथिंग ग्रेट. सो थँक यू. सो 15व्या अध्यायाकडे जाऊया. तर आपण आज 15वा अध्याय बघत आहोत, भगवद्गीता आणि आपले आयुष्य या याच्यामधला. ज्या कंपनीला मी रिप्रेझेंट करतो आणि ज्या कंपनी थ्रू हा प्रोग्राम आलेला आहे त्याचं नाव आहे E3 फॅक्टरी आणि या कंपनीचे चेअरमन आहेत श्री अविनाश सिसोदे. मी यांच्याविषयी बऱ्याच वेळा बोललेलो आहे. हिज पॅशन इज टू क्रिएट, सपोर्ट अँड नर्चर एंटरप्रेन्योर्स अँड हिज ड्रीम इज टू एस्टॅब्लिश इंडिया ॲज अन एंटरप्रेन्योरियल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. आम्ही E3 नावाचा एक आमचा पायनियर कोर्स आहे, ज्यामुळे आमचं नाव झालं, ओळख झाली आणि आज भरपूर लोकांनी ह्या एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सलन्स या प्रोग्राम मधून आम्हाला भरपूर मान्यता दिली. आम्ही साधारणतः 5,000 उद्योजक घडवले यातून आणि इथून पुढे घडवत राहू. हा प्रोग्राम आम्ही सतत करत असतो आणि हे आमचं मिशन पण आहे. चला आजच्या आपण श्री भगवान श्रीकृष्ण आणि यांची शिकवण इथे जाऊया. आपण मागच्या अध्यायात काय पाहिलं थोडंसं रिव्हिजन करून घेऊया. प्रकृती आणि पुरुष यापासून विश्वाची उत्पत्ती कशी झालेली आहे. प्रत्येक गोष्ट प्रकृती आणि पुरुष आहे. एक तर प्रकृती आहे आणि पुरुष आहे. पुरुष म्हणजे ईश्वर आणि प्रकृती म्हणजे जे जड जे आहे ते प्रकृतीचे रूप आहे. सो एक तर प्रकृती आहे किंवा पुरुष आहे किंवा म्हणजे दोन्हीचा संयोग झालेला आहे. प्रकृतीला नियम लागू होतात. सत्व, रज, तम हे 3 गुण त्यासाठी लागलेले असतात, लाभलेले असतात, त्याच्याशी अटॅच्ड आहेत. त्याचा आपण प्रभाव पण पाहिला. प्रकृतीचे 3 गुण कुठले? सात्विक गुण असेल तर काय प्रभाव आहे? त्यानंतर राजस गुण असेल तर त्याचा काय आहे? तामसी असेल तर काय आहे? तामसी आणि राजस गुण जे आहेत त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय होतो हे पण आपण पाहिलं. त्रिगुणातीत होणे म्हणजे काय? त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे काय व त्याची लक्षणं पण आपण पाहिलं. नेमकं आपण हे पाहिलं की ईश्वराशी जर आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर त्रिगुणातीत होणं म्हणजे काय? जगण्याची कला काय आपण समजून घेतली. मागच्या वेळेस आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर आपण हे पाहिलं की आपला सात्विक भाव वाढवत जाणे, आपली सात्विकता वाढवत जाणे हे आपलं काम आहे आणि सात्विकता वाढवण्यासाठी अध्यात्माशी कनेक्ट होणं, मेडिटेशन्स करणं किंवा यासारखे आपण बऱ्याचशा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं. रजोगुण आणि तमोगुण यांना सतत निष्प्रभ करत राहणे, सत्वगुण वाढवत राहणे म्हणजे आपलं आयुष्य ज्ञान, सुख, वैराग्य याच्याकडे जाईल. आणि सत्वगुण सुद्धा जसा जसा वाढत जाईल त्याची पण आसक्ती कशी कमी करायची याच्याकडे आपण मागच्या वेळेस पाहिलं. आज आपण या अध्यायात बघणार आहोत की याच्या पलीकडे जाऊन आपण नेमकं डिझाईन काय आहे, या नेमक्या कुठल्या डिझाईन मध्ये आपण काय करत आहोत. हे पूर्ण अध्याय म्हणजे काय तर एक डिझाईन ऑफ लाईफ सांगतात, डिझाईन ऑफ दिस ब्रह्मांड सांगतात आणि त्यातून आपण कसे निर्माण झालेलो आहोत, त्यातून आपलं कसं कनेक्शन आहे
आणि त्याचा रिझल्ट कसा मिळवायचा हे सांगितलेलं आहे. तर जर आपण आतापर्यंत पाहिलं तर दुसऱ्या अध्यायापासून 14व्या अध्यायापर्यंत काय पाहिलं? जीवन जगण्याविषयी सिद्धांत सांगितले. आणि आता त्याची परिपूर्णता जी आहे ती या अध्यायात आहे, की जीवन जगण्याची कला आणि त्याची परिपूर्णता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आदी पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हणली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वता जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. आता याला थोडस हा संसार रूप वृक्ष जो आहे तो एक्झॅक्टली उलटा, ज्याला असं म्हणू की ज्याचे मूळ वर आहे. त्यानंतर ऊर्ध्वमूल म्हणजे ज्याचे मूळ आहेत वर आहेत आणि ज्याचे शाखा ज्या आहेत त्या खाली पसरलेल्या आहेत. इथे आपल्याला थोडस एक लक्षात घ्या, याचं ऊर्ध्वमूल म्हणजे काय, की याची जे ब्रह्मांडापासून जे निर्मिती झालेली, मूळ म्हणजे काय, ज्याचं सगळं जिथून सगळ्या गोष्टी पसरल्या जातात. म्हणजे जे आपल्या ऊर्ध्वमूलामध्ये म्हणजे इथे काय आपल्याला लक्षात घ्यायचं, तर इथे ईश्वर जो आहे तो याचा बेस आहे, पण तो ब्रह्मांडामध्ये आहे, हे ऊर्ध्व आहे. त्याच्यानंतर मध्ये जी आहे ती क्रिएटिव्हिटी आहे आणि थर्ड पार्ट जो आहे तो मोहम आहे, म्हणजे जिथे आपण या सगळ्या गोष्टीने अटॅच्ड आहोत. तर आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूपी मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ रूपा वृक्षाला अविनाशी म्हणतात. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, ज्याला पिंपळ म्हणलं गेलंय नंतर. तसेच वेद ही ज्याची पाने म्हणली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वता जाणतो. हा आपल्याला आता हे समजून घ्यायचंय की हा वृक्ष, याला जो संसार रूप वृक्ष म्हणलं गेलं आहे, याच्या मुळासहित आपल्याला तत्वता समजून घेणे, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या बाकीचे जे काही थोडेसे जे आता अटॅचमेंट राहिलेली आहे ती पण दूर होईल या अध्यायातून. तर आता संसार वृक्षाचा विस्तार जो आहे तो कसा आहे? संसार रूप अश्वत्थ वृक्ष तो कसा आहे? तर त्रिगुणात्मक अशी ती प्रकृती आहे. त्रिगुणात्मक प्रकृतीनंतर त्याचाच विस्तार कसा आहे? तर ते क्षेत्र. त्रिगुणात्मक प्रकृतीपासून आपलं काय तयार झालेलं? क्षेत्र तयार झाले. क्षेत्राचा विस्तार आपण पाहिला. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, आपण देह म्हणू. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आपण पाहिले. त्यानंतर या सगळ्या बाकीच्या वृक्षाचा जर आपण विस्तार पाहिला तर याला आपण म्हणूया, यामध्ये वेद आहेत, यामध्ये या बाकी सगळ्या गोष्टींनी ज्याच्यातून आपण कनेक्टेड आहोत, ज्या भौतिक गोष्टीमुळे आपण सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत आहोत, या गोष्टींची मूळ उत्पत्ती कुठून झालेली आहे? तर त्या अविनाशी तत्वापासून झालेली आहे. मधला भाग जो आहे तो क्रिएटिव्हिटीचा आहे आणि क्रिएटिव्हिटी नंतर जे काही आलेलं आहे ते म्हणजे आपलं भौतिक क्षेत्र असलेलं, जे क्षेत्रज्ञाने निर्माण केलेलं आहे. तर आपण ज्या या सगळ्या भौतिक गोष्टीचा अनुभव घेत आहोत, त्या गोष्टीचा हा प्रचंड वाढलेला प्रसार किंवा विस्तार जो आहे तिथे आपण आहोत. पण याचा मूळ कोण आहे? याचं मूळ जे आहे ते ईश्वरीय शक्ती आहे, ज्यांनी निर्माण केलेला आहे. या अध्यायामध्ये एक आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला नेमकं कुठे आणलेलं हे लक्षात घेण्याची गरज आहे आणि इथेच आपण पण प्रत्येक जण येण्याची गरज आहे. की इथे आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की आपण उगाच आपल्याला असं मोठेपण देत असतो की आपण काहीतरी करतोय, की आय एम डुईंग समथिंग, मी हे करतोय. तर तुम्ही काहीच करत नाही आहात. तुमच्यामध्ये असलेला तो क्षेत्रज्ञ जो अविनाशी आत्मा आहे, तो तुमच्या थ्रू हे सगळं करून घेतोय. जसं आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की तुमच्यामध्ये असलेले ते तत्व ज्यावेळेस तुमचं शरीर हे ज्यावेळेस निष्प्राण होतं, त्यातून ते बाहेर पडतं आणि ते परत एकदा दुसऱ्या शरीरामध्ये ते प्रवेश करतं, दुसरा जन्म घेतं, ते दुसऱ्या शरीरामध्ये ते जातं. कारण तो अविनाशी आहे, अजन्म आहे, त्याला न शस्त्र जाळू शकतं, न त्याला कुठल्याही प्रकारे इजा होऊ शकते. मग तो जो अविनाशी तत्व जे आहे ते प्रत्येकामध्ये जाऊ शकतं.
ते प्रत्येकामध्ये ट्रान्सफर होतं. इट इज एनर्जी गेटिंग ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर. मग आपण जे काही करत आहोत ते तुम्ही नाही करत आहात. आपल्याला असं वाटतं की हे मी घडवून आणतोय. तर तुम्ही काहीच घडवून आणत नाही आहात. तर तुमच्यामध्ये असलेलं ते अविनाशी तत्व घडवून आणत आहे. आपला सगळा जो काही प्रॉब्लेम आहे तो इथेच आहे की आपल्याला असं वाटतं हे सगळं मी करतोय. पण मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे कोण? तर तुम्ही विचार करा की तुमच्यामध्ये कोण आहे जो हे घडवून आणतो? तुमच्यामध्ये असलेला तो ज्याला आपण प्राण म्हणू, ज्याच्यामध्ये तत्व म्हणू, जे काही अविनाशी तत्व आहे, हे सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. हू इज दॅट यू थिंक दॅट यू आर? हा प्रश्न इथे महत्वाचा आहे ना, की आपण स्वतःला नेमकं मी कोण आहे? तर तुमच्यामध्ये असलेलं ते तत्व आहे, ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी क्रियाशील होत आहेत. म्हणजे साधं पुढे जाऊन आपण पुढच्या काही श्लोकांमध्ये आपण बघणार आहोत याच अध्यायातल्या, की आपलं जेवण सुद्धा पचण्याकरता काही सिस्टम्स लावून ठेवलेले आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्या घडवून आणल्या जात आहेत. तुम्ही ते पण क्रिया नाही करू शकत. म्हणजे आपण ठरवलं तरी आपण हे नाही म्हणू शकत, की मी आत्ता काहीतरी खाल्लंय आणि मी त्याला पचवून दाखवेल. तुमच्या आतमध्ये एक सिस्टम आहे, ती सिस्टम रन होणारी व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था हे घडवून आणते. ती व्यवस्था जी आहे, विवेकानंदजी मी शेवटी प्रश्न घेतो तुमचा. तो तुमच्यामध्ये ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेमुळे या गोष्टी होत आहेत. तो क्षेत्रज्ञ आहे या सगळ्या गोष्टी घडवून आणतो. या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट आपल्याला घ्यायची गरज नाही. इट इज नॉट यू हू आर डुइंग इट. मग तुम्ही आता जे काही करणार आहात, म्हणजे तू युद्ध पण जे करत आहेस, ते तू नाही करत आहेस. तुझ्यामध्ये असलेला तो क्षेत्रज्ञ तो घडवून आणणार आहे. तुझ्यामध्ये असलेला तो ईश्वरी अंश ते सगळं घडवून आणणार आहे. आणि हे विहित आहे. हे विहित आहे. त्यामुळे ते होणार आहे. त्यामुळे हा स्वतः मी घडवून आणत आहे, मी करत आहे, याच्याशी बिलकुल समजून घेण्यापासून स्वतःला डिटॅच करण्याची गरज आहे. पुढे काय म्हणतात बघूया. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुराच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूपी मुळेही खाली व सर्व लोकात व्यापून राहिलेली आहेत. म्हणजे आपल्याला इथे काय बघायचंय, की आपण कुठल्या याने इथे कनेक्टेड आहोत? तर संसार रूपाच्या तिन्ही गुणरूपी वाढलेल्या तसेच विषयभोग. रेश्मा, जे उशिरा जॉईन होतात, कुड यू प्लीज कनेक्ट देम? त्यांना कनेक्ट करत. येस सर. ठीक आहे. कारण मग ते स्क्रीनवर हे होत मध्ये. तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुराच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व सर्वत्र पसरलेल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूपे मुळेही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिलेली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाळी आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंतही नाही. त्यामध्ये उत्तम प्रकारची स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापावं लागतं. त्यानंतर त्या परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे. आता आपण इथे कुठे अटॅच्ड आहोत? अहंता, ममता आणि वासना याने आपण इथे सगळे या भौतिक गोष्टीला अटॅच्ड आहोत. या भौतिक गोष्टीला अटॅच असणं म्हणजे काय, की आपण आपलं कर्तव्यापासून दूर कुठे झालं. इथे आपण अर्जुनाची स्थिती जर पाहिली तर मी हे करू शकत नाही, माझे काका मामा इथे समोर आहेत, मी कसं मारणार? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठून आलेल्या आहेत? एकतर अहंतामधून आल्या, ममता आहे किंवा वासनारूपी. ह्या घट्ट मुळे कुठे आपली सगळे आपण कुठे अटॅच झालेलो आहोत? संसार रूपी या अश्वत्थ वृक्षाला आपण अटॅच झालेलो आहोत.
मग याला जर कापायचं असेल तर काय करावं लागेल? तिथून जर आपल्याला डिटॅच व्हायचं असेल तर आपल्याला कुठला मार्ग आहे? शस्त्र कोणतं आहे? तर वैराग्य. मी परत एकदा सांगतो, वैराग्य याचा अर्थ कमंडलू, कफनी, भगवे कपडे वगैरे नाही. त्यापासून स्वतःला डिटॅच करण्याची एबिलिटी. त्यापासून डिटॅच करण्याची एबिलिटी. आणि हे आपल्या प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी आहे. आपण नंतर आहारी जायला लागतो, हा प्रॉब्लेम आहे. पण ही आपल्या प्रत्येकामध्ये एबिलिटी आहे, की आपण एका ठराविक याच्यानंतर आपल्याला स्वतःला डिटॅच करण्याची क्षमता प्राप्त करू शकतो. भौतिक गोष्टीपासून आपण डिटॅच करण्याची आपल्या क्षमता प्राप्त करणे, हेच आपलं अल्टिमेट ध्येय आहे. आपला प्रॉब्लेम आहे, की आपण प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बांधले जातो. त्यामुळे आपण त्या संसाररूपी वृक्षाला जिथे-तिथे जोडले गेलेलो असतो. म्हणजे साधं घरातली 2 माणसं भांडतायत, तर आपण पण त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, त्याच्यात अटॅच होतो. आणि आपण त्याच्यात अटॅच झाल्यामुळे आपण आपल्याला तिथे पाहायला लागतो. एखादी घटना घडत असेल, त्या घटनेमध्ये आपण त्याला अलिप्तपणे बघू शकत नाही. त्याला आपण वैराग्यातून बघू शकत नाही, ही घटना आहे, अशी घडते. त्याच्यामध्ये पण आपण अटॅच होतो. तिथे पण आपण अडकले जातो. तिथे आपले कुठेतरी ममता, कुठल्यातरी भावना जागृत होतात आणि पण तिथे हे होतं. अगदी साधं आत्याचं उदाहरण घ्यायचं झालं, तर टीव्हीवर काहीतरी बातम्या चालू असतात. टीव्हीवर बातम्या चालू झाल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना त्याचा राग वगैरे निर्माण व्हायला लागतो. आणि किंवा आपण त्याच्याविषयी कुठेतरी एका भावनेने अटॅच होतो आणि आपण त्याविषयी खूप जास्त विचार करायला लागतो. पण तसं बघायला गेलं, घटना आजूबाजूला घडत असतात. घटना या घटना असतात. त्याला जर त्या रूपाने जर पाहिलं आपण, तर तुम्हाला एक लक्षात येईल, की त्या घटना ज्या आहेत, त्या तुमच्या भावना कशाही असो, त्या घटना त्याच्या क्रमाने घडत राहणार. पण आपण त्यामध्ये जितके गुंतले जातो, आपण जितके अटॅच होतो, तेवढा जास्त त्रास सगळ्यात जास्त कोणाला होत असेल तर स्वतःला होत असतो. तिथे आपण सगळेजण अलिप्त राहणं, तिथे स्वतःला वेगळं ठेवणं तरच परफॉर्मन्स आहे. तरच आपण तिथे तिथे परफॉर्म करू शकू आपल्याला जे करणं आहे. आता अगदी तुम्ही बघा, की मागच्या काही दिवसामध्ये हे कॉमन एक्झाम्पल देतो. मागच्या काही दिवसामध्ये टीव्हीवर बऱ्याचशा घटना घडतात. म्हणजे घटना घडतायत म्हणजे टीव्हीवर बऱ्याचशा गोष्टीची चर्चा असते. आपण कुठल्यातरी एका बाजूला असणं स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. त्यामध्ये काही वाईट नाहीये. पण त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट करून घेणं, म्हणजे तिथे आपण त्या वैराग्यरूपी ते कट केलेलं नाहीये. कारण ते घडत राहणार आहे. त्याला पण आपल्याला ऐकताना त्या गोष्टी न्यूट्रली डिटॅचमेंट मधून ऐकण्याची क्षमता डेव्हलप केली पाहिजे. त्यामध्ये पण आपण इन्व्हॉल्व होऊन जातो. त्यामध्ये पण आपलं मत आपण अतिशय स्ट्रॉंगली हे करायला लागतो आणि मग त्याच्या विरुद्ध काही झालं तर आपण त्याचा त्रास करून घेतो. हा जो आपला अटॅचमेंट, जो संसाररूपी वृक्षाला या सगळ्या गोष्टीने आपण अटॅच झालेलो असतो. भावना आपण त्याच्यात गुंतवून ठेवतो. आपला अहंता अटॅच करतो, ममता अटॅच करतो. त्यामुळे आपल्याला अलिप्तता किंवा तो वैराग्य आपल्याला घेता येत नाही. तुम्ही अगदी कॉमन बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठेतरी आपल्या स्वतःला त्यामध्ये टाकत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण इन्व्हॉल्व व्हायला लागतो. ज्याची की काही गरज नाहीये खरं म्हणजे. म्हणजे घरातल्या अगदी 2 व्यक्तीचे मतभेद जरी असतील, त्यांच्यात काही सुरू असेल, तर त्याच्यात आपण अटॅच होऊन जातो. मग तिथे प्रॉब्लेम आपल्याला होता. किंवा अगदी एखादी गोष्ट होणार असेल, एखादी घटना घडलेली असेल तुमच्यासोबत, त्याच्यामध्ये पण आपण भावनिकदृष्ट्या अटॅच होतो. आणि मग तिथून आपल्याला बाहेर काढण्याकरता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ते वैराग्यरूपी ते शस्त्र वापरण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण ही प्रॅक्टिस आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ही खूप मोठी प्रॅक्टिस, की ज्यामध्ये आपल्याला ही अलिप्तता निर्माण करता येऊ शकते. जे कोणी 5 क्लबमध्ये मोगरा फुलला या गाण्याच्या ह्याच्यामध्ये होते, आपण जे पाहिलं, की सुरुवातीला ज्यावेळेस जशी तुमची ही वैराग्याची अवस्था तुमच्यापर्यंत यायला लागते ना, त्यामध्ये एक स्टेज जी आहे ज्याच्यामध्ये कोरडेपणा जाणवतो. म्हणजे भावनापासून स्वतःला डिटॅच करणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये ममता वगैरे या सगळ्यातून अटॅच न होणं, म्हणजे बऱ्याचशा वेळा असं वाटतं आपल्याला, की मी कोरडा होत चाललोय किंवा त्याला आपण असं म्हणतो, की आपण अलिप्त होणं म्हणजे कोरडेपणा येणं. तो पण एक फेज आहे. तिथून पटकन बाहेर होऊन ते हृदयचक्र ॲक्टिव्हेट झालं, की आपले खऱ्या अर्थाने तो एक अलिप्त प्रेम पण व्यक्त करता येतं. तर यामध्ये ही
अटॅचमेंट या सगळ्यातून बाहेर येणं, हे वैराग्य प्राप्त करणं, बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. येथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत, कारण इथे तुम्ही यू बिकम वन. आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. म्हणजे ज्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने कधी शरण होऊ शकाल? जेव्हा हे त्याची निर्मिती आहे आणि तोच हे सगळं घडवून आणत आहे. त्या परमेश्वराला चांगलेपणे जर शोधायचं असेल, तर मागच्या अध्यायात आपण पाहिलं आहे, ईश्वराला बाहेर शोधण्याची काहीच गरज नाही. तो तुमच्यामध्येच आहे, तो क्षेत्रज्ञ. त्यालाच शरण जाणे. ज्या दिवशी तुम्हाला मी स्टीव्ह जॉब्सचं पण उदाहरण सांगितलं होतं. स्टीव्ह जॉब्सला ज्यावेळेस प्रश्न पडला, की इथे सगळ्या जगामध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत, काही आफ्रिकन कंट्रीज मधले त्याला हे दिसलंय आणि ते ज्यावेळेस चर्चमध्ये जाऊन पाद्रींना विचारलं, की हे कोण घडवतंय? हे देवाला माहिती आहे का? ही सेड येस. मग देवाला हे जर माहिती तर ते करतोय का? मग त्या दिवशी त्यांना कळालं, की देवाचीच कृती आहे ह्या सगळ्या गोष्टी. ज्या दिवशी तुम्हाला ईश्वर कळाला, त्या दिवशी ईश्वराचा शोध थांबेल. आणि ईश्वराचा शोध तेव्हाच थांबू शकतो, ज्या दिवशी तुम्ही हे म्हणाल, की माझ्यामध्ये पण ईश्वर आहे. कारण तो बाहेर जाण्याची गरज नाहीये. इट्स समथिंग लाईक तुम्ही ज्या घरात आहेत त्याचाच पत्ता विचारणे. आपण आपल्याच घराचा पत्ता विचारला तर कुठे पाठवेल कोणी पण? ते सांगेल, अरे तुम्ही तिथेच आहात, यू हॅव ऑलरेडी अराइव्हड म्हणून तुम्हाला उत्तर येईल. म्हणजे तुम्ही जर समजा गुगल मॅप जर वापरत असाल आणि गुगल मॅपवर जर तुम्हीच तुमचा स्वतःचा पत्ता टाकला, तर तुम्हाला कदाचित मेसेज हाच येईल, की यू आर ऑलरेडी अराइव्हड. त्यामुळे ह्या ईश्वराचा शोध घेण्याची तुम्हाला कुठेच जाऊन घेण्याची गरज नाहीये. यू आर ऑलरेडी अराइव्हड. तुम्ही तिथे आहात. फक्त आपल्या आतमधल्या त्या ईश्वर तत्वाला त्याला ओळखता आलं पाहिजे. त्याला फक्त आपण समजून घेतलं पाहिजे. त्याला बाहेर जाऊन शोधायची काहीच गरज नाहीये. ज्याचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला, ज्याचे मान व ओके, माझा कॅमेरा मी यासाठी ऑफ ठेवलाय, आज थोडेसे सिग्नल्स कमी आहेत, पण ठीक आहे, चलो शक्य तेवढेच. ज्याचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला. मान व मोह, मान आणि मोह नष्ट होणे म्हणजे आपण या दोन गोष्टीमध्ये किती अटॅच्ड आहोत बघा तुम्ही. मोह आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वी आर अटॅच्ड. आपण प्रत्येक ठिकाणी हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, इथे अटॅच्ड आहोत. वी आर अटॅच्ड टू एव्हरीथिंग. आणि अटॅचमेंट ही वाईट नाहीये. अटॅचमेंटच्या विरुद्ध जे आहे ते करता आलं पाहिजे, दॅट इज डिटॅचमेंट. त्यापासून स्वतःला विरक्त करता येणं. डिटॅचमेंट म्हणजे काय? आणि डिटॅचमेंटलाच एक दुसरा शब्द आहे कमिटमेंट. जिथे जिथे अटॅच्ड आहात, जिथे जिथे तुम्ही आसक्ती निर्माण झालेली आहे, तिथून स्वतःला अनासक्त करून घेणं, हेच आपल्याला सगळ्यात जास्त तंत्र जमायला हवं. इथेच खऱ्या अर्थाने आपण आपल्यावर काम करायला हवं. ज्याचे मान व मोह नष्ट झालेले आहेत. आपला मान आणि मोह या दोन्ही गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला. आसक्ती जो आहे तो दोष आहे. आसक्तीनंतर काय निर्माण होतो? पंचक्लेशामध्ये आपण पाहिलंय. आसक्तीमधून काय तयार होतं? ज्या क्षणी आसक्ती निर्माण होते त्या क्षणी लोभ, राग द्वेष लोभ निर्माण होतो आणि राग तयार होतो. राग हा दोष पंचक्लेशापैकी. आसक्ती हे त्याचं मूळ आहे. तर पंचक्लेशामध्ये आपण स्वतःला घेऊन जातो, आपला राग तयार करतो. तर आपल्याला आसक्तीपासून सुद्धा, आसक्ती रूपी दोष सुद्धा आपल्याला दूर करायला हवा. ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्याच्यामध्ये कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत, त्या दुःख सुख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोहोचतात. इथे हे मराठीमध्ये लिहित असताना काही काही चुका झालेल्या आहेत.
त्याबद्दल आय एम सॉरी फॉर दोज मिस्टेक्स. सो ज्याचे ज्याचे मान व मोह नष्ट झाले आहेत, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते. नित्य स्थिती असणं म्हणजे काय? तर इथे ईश्वरांनीच सांगितलं की हे सगळं कोण घडवून आणतंय? मी घडवून आणतोय. सो तुम्ही जर विचार केला, तुम्ही स्वतः जर तो ईश्वर तुमच्यामध्ये आहे, तर तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे ते कोण घडवून आणतंय? तुम्ही घडवून आणत आहात. तुम्हीच स्वतःला त्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहात. जर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, तर त्याच्यामध्ये जे काही चांगलं वाईट होणार आहे याची जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे ऑफकोर्स. मग आपली जर जबाबदारी असेल, तर आपण दुसऱ्यावर कोणावरच दोष काहीच ठेवू शकत नाही ना. आसक्ती संपून जाईल. प्रॉब्लेम हा आहे आपल्याला, की आपण हे मानत नाही, की मी घडवून आणतोय. मी करतोय हे सगळं. फॉर एव्हरीथिंग आपल्याला असं जाणवतं, की समवन एल्स इज रिस्पॉन्सिबल. कोणीतरी दुसरा रिस्पॉन्सिबल आहे. जर तुम्हीच तुमच्यामध्ये ईश्वर आहे, तुम्हीच त्या अविनाशी याला जर एकरूप झालेला आहात, तर तुम्हीच ते घडवून आणत आहात ना. तुम्ही कोणालाच दोष नाही लावू शकत त्यासाठी. तुमच्या जे आयुष्यामध्ये जे काही घडतंय, त्याला पण तुम्हीच जबाबदार आहात. ही पीपीटी दिसते रेश्मा? नाही सर. नाही दिसत आहे ना? एक मिनिट. ओके, आता दिसते? हो सर, दिसते. सो ज्यांचे मान व मोह नष्ट झालेले आहेत, मोह नष्ट झालेला आहे, आसक्ती रूप दोष जिंकला, त्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते. मग हे जर उरलेलं असेल, तर तुम्ही ते प्युअर असाल, सोल असाल, ज्याचे क्रिएटर असेल, तो ज्याच्या कामना पूर्णपणे नष्ट होतील, नाहीशा होतील आणि ते सुख आणि दुःख या द्वंद्वापासून मुक्त झालेले असतील. कारण याच्यामध्ये सुख आहे, त्यामध्ये दुःख आहे. हे बरोबर आहे, ते चूक आहे. या गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी नाही करायला पाहिजे. ज्ञानी जण, ज्यांना आपण काय म्हणू, ज्ञानी, या लोकांना ज्ञानी म्हणून संबोधलं गेलेलं आहे. ज्याला या गोष्टीची कल्पना आलेली आहे, तो ज्ञानी अविनाशी परमपदाला पोहोचतो. ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. तुमच्या अंतरात्म्यामधली ज्योती प्रकट होणे, त्या परमपदाला पोहोचल्यानंतर माणसे फिरून या संसारात येत नाहीत. त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. म्हणजे तुमच्या अंतरात्मा जागृत होणे, तुमच्या आतमध्ये असलेली ती जी ज्योत आहे ती पेटणे. म्हणजे तुम्ही जर ज्ञानदेवांचा तो अभंग ऐकला असेल, अरे अरे ज्ञाना झालासी तू पावन, तुझे तुझे ज्ञान कळू आले, तुझा तुझी देह, तुझा तुझी भाव. त्यामध्ये ते पुढे म्हणतात की घरोघरी वाती शून्य झाल्या, इतर सगळीकडच्या येता कुठल्याही उजेडाची मला गरज नाहीये. आतमधल्या सगळ्या उजेडाची मला अनुभूती आलेली आहे. घरोघरी वाती शून्य झाल्या. आता कुठल्याच आजूबाजूच्या उजेडाची गरज नाहीये. तो माझा आतमधलाच जो अंतरात्मा आहे किंवा ते स्वयंतेज आहे, ते मला आता प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मला आता बाहेरच्या कुठल्याही उजेडाची गरज नाहीये. किंवा सांडेली त्रिपुटी, तुकारामांचा अभंग आहे. सांडेली त्रिपुटी दीप उजळला घटी. या घटामध्ये दीप उजळलेला आहे. आता बाहेरच्या कुठल्याही दिव्याची गरज नाहीये. तर जेव्हा मी नोईंग नोअर नॉलेज, त्रिपुटी म्हणजे काय? मला जे माहिती आहे, त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टी. मला जे माहिती आहे, मी जो जाणता आहे आणि मला जे माझं जे ज्ञान आहे, हे म्हणजेच मी आहे. ह्याच्या पलीकडे जेव्हा मी गेलो आणि त्या परमात्म्याशी ज्यावेळेस एकरूप झालो, त्यावेळेस दीप उजळला घाटी. म्हणजे माझा अंतरात्म्यामधला जो दिवा आहे तो उजळला आहे आणि आता सगळीकडे त्याचाच उजेड आहे. सो
हे याच्याशीच कुठेतरी कनेक्टेड त्यांनी लिहिलेलं आहे की ज्या परमपदाला पोहोचल्यावर म्यूटवर टाक ना. ओके, थँक्यू. मला असं वाटतं काही जणांचे प्रश्न असू शकतात इथे, विचारून घेऊया. विवेकानंद जर तुमचा पण प्रश्न विचारून घ्या. अजून कोणाचा प्रश्न असेल तर विचारा, कारण इथपर्यंत वैभव प्रश्न जोशी सरांचा होता. वैभव सर बोला. हा सर. बोला बोला. हॅलो. हा सर, पुन्हा एकदा सांगा ना मला प्लीज, हे समजून. हे नाही समजलं आताच प्लीज. ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. आता या परमपदाला पोहोचायचं असेल तर काय होण्याची गरज आहे? ज्यांचे मान व मोह नष्ट झाले आहेत, त्यांचे आसक्ती रूप दोष जिंकला आहे, त्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती स्थापित झालेली आहे, स्थिरबुद्धी झालेली आहे, ज्यांना हे कळालेलं आहे की मीच तो आहे, ज्यांच्या कामना पूर्ण नाहीशा झालेल्या आहेत, त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत, दुःख आणि सुख हे द्वंद्व पण संपलेलं आहे. अशा ज्यावेळेस तुम्ही अविनाशी परमपदाला पोहोचता, त्यावेळेस माणसे फिरून या संसारात येत नाहीत. तो जो अनुभव आहे तो स्वयंप्रकाशी आहे. त्याला न सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र ना अग्नी. याला बाहेरच्या उजेडाची गरज नाही, बाहेरून कुठेही त्याला प्रकाश मिळवण्याची गरज नाही. कारण ही अवस्था अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आतमधल्या त्या परमेश्वराला प्रेझेंट झालेला असता. जे मी 2 उदाहरणातून सांगितलं की ज्ञानदेवांनी पण त्याचं वर्णन सुंदर केलेलं आहे की घरभर वाती शून्य झाल्या, किंवा तुकाराम महाराज पण म्हणतात की ज्यावेळेस सांडिली त्रिपुटी त्यावेळेस दीप उजळला घटी. ज्यावेळेस आपल्याला तो आतमधला तोच ज्यावेळेस लक्षात येतो, त्यावेळेस बाहेरून कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. तुम्हाला जर मागच्या अध्यायामध्ये मी एक गोष्ट एक्सप्लेन केली होती, ती आठवत असेल तर बेसिकली एक लक्षात घ्या, ज्या जगातल्या असामान्य गोष्टी आहेत ना, त्या आतून बाहेर पडलेल्या आहेत. तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या असामान्य गोष्टी बाहेर येणं म्हणजेच ईश्वराच्या तुमच्या त्या क्रिएशनला प्रेझेंट होणं. बाहेरून आतमध्ये काहीच येऊ शकत नाही. एखाद्यामध्ये असलेली असामान्य कला आतून बाहेर येते. ज्ञानेश्वरांनी जे काही लिहिलं ते त्यांच्या आतून बाहेर पडलेलं आहे. तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते त्यांच्या आतून बाहेर पडलेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण जे अगदी गाणी लिहिली किंवा त्यांचं जे काव्य आहे ते त्यांच्या आतून बाहेर पडलेली आहे. त्यांच्या आतमध्ये होती ती बाहेर आली, आणि ती बाहेर आल्यानंतर कोणीतरी लिहिली. अगदी म्हणजे सागरा प्राण तळमळला हे सुद्धा ते सहज पुटपुटत बसले होते, आणि शेजारी बसलेला निरंजन पाल नावाचा व्यक्ती तो लिहून घेत होता. तर निरंजन पालनी ते लिहून घेतलं आणि आज आपल्यापर्यंत सागरा प्राण तळमळला पोहोचलं, कारण ते सावरकरांच्या आतून येत होतं. सो ह्या प्रत्येक ज्या काही कलाकृती आहेत किंवा प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ह्या आतून बाहेर पडलेल्या आहेत. त्या आतून बाहेर पडणं का शक्य आहे? कारण तुमच्या आमच्यामध्ये असलेला तो ईश्वर तो परिपूर्ण आहे, आणि तिथूनच तो त्या सगळ्या गोष्टी बाहेर पडत असतात. ती अवस्था प्राप्त होणं म्हणजे त्या परमधामाला पोहोचणं. तुम्ही त्या लेवलला पोहोचलेले आहात हे म्हणणं आहे. आपण अटॅच कुठे आहोत? बाह्य गोष्टीला आपण अटॅच आहोत. हे का होऊ शकत नाहीये सध्या? कारण आपण कुठे अडकलेलो आहोत सध्या? तर थोडंसं मागच्या श्लोकाकडे जाऊया. आपण नेमकं कुठे अडकलेलो आहोत? अहंता, ममता आणि वासना रूपी ह्या संसार रूपी अश्वत्थ याला आपण जोपर्यंत वैराग्य रूपी शस्त्राने कापून काढणार नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमशक्तीला आपण कधीही ओळखू शकणार नाही आहोत. कारण या सगळ्या भौतिक गोष्टी आपल्याला मान, मोह या गोष्टीत अडकून ठेवतात, आसक्तीमध्ये अडकून ठेवतात. त्यामुळे आपल्या परमेश्वराची मध्ये आपली नित्य स्थिती आपली प्राप्त होऊ शकत नाही. कामना पूर्ण आपल्याला नाहीशा होऊ शकत नाही. सुख आणि दुःखाच्या द्वंद्वामध्ये आपण अडकलेलो असतो. आणि जे अल्टिमेट ज्ञान आहे ते नसल्यामुळे मग आपण ह्या परमपदाला पोहोचू शकत नाही. पण एकदा तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर काय आहे, फिरून या संसारात यायची गरज नाहीये. मग तुम्हाला न सूर्य प्रकाश येऊ शकतो, ना चंद्राचा प्रकाशाची गरज आहे. नाही तुम्हाला
अग्नीच्या प्रकाशाची गरज आहे. तुम्ही स्वतःच स्वयंतेजी स्वयंप्रकाशी होता. विवेकानंद सर, तुमचाही प्रश्न होता. सर विचारू का सर प्लीज? येस येस, विचारा सर. तुमचा आवाज येत नाही सर. असं आहे की येत नाही सर. आवाज तुमचा तुटक येतोय. आवाज येतो का? सर आवाज नाही येते. तुम्ही टेक्स्ट करू शकाल का? हॅलो. हा, आता येतोय आवाज. सर तुमच्याकडे कदाचित सिग्नल्स कमी आहेत. हॅलो. हॅलो. सिग्नल आल्यावर बोलू सर. आपण सिग्नल आल्यावर बोलू. हो चालेल चालेल, कारण तुमचा आवाज खूप तुटक येतोय. काही हरकत नाही. अजून कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत? ओके. सर मी बोलू का? हा बोला ना. सर आपण आता म्हटलो की काही जर असेल त्याच्यात आपण इन्व्हॉल्व व्हायचं नाही किंवा, तर मला असं डाऊट होता सर की सपोज एखादी अशी काही गोष्ट घडते आपल्या समोर, म्हणजे मे बी त्याचे मतभेद असेल 2 जणांचे आणि आपल्याला वाटते की एक जण चुकीच्या ट्रॅकवर आहे किंवा असं, ते आपण जर थोडीशी इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर काही नुकसान होण्यापासून वाचू शकतं. तर आपण काही वेळा त्यात सहभाग घेतो, तर ते योग्य आहे का? तुम्ही मला एक सांगा, पण त्यांना तुमच्या मताची आवश्यकता आहे का? ते नाही माहिती सर. ते नाही कळत की त्यांना आहे. ते नसताना आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व होणं म्हणजे आपल्याला त्रास करून घेणं. ओके. तुम्ही बघा ना, आपण समजा जगामध्ये कित्येक गोष्टी घडत असतात. प्रत्येक ठिकाणी आपलं मत असू शकतं, पण त्यांनी त्रास कोणाला होतो? बरोबर सर, आपल्यालाच होतो. आणि जर त्यांनी इच्छा दर्शवली की तुम्ही काहीतरी सहभाग घ्यावा आणि काय असेल ते सॉर्ट आउट करावा, मग त्यावेळी योग्य असतं का? त्यावेळेस योग्य आहे, पण त्याच्यात पण अटॅच नाही व्हायचं. श्रीकृष्ण इथे युद्धभूमीवर असून सुद्धा अटॅच नाहीये कुठेच. येस सर, बरोबर. ते कुठेच ते श्रीकृष्ण अर्जुनाला पण सांगतात, तू युद्ध कर, तू जिंकशील किंवा ते जिंकतील, मला नाही माहिती, तू पण कर्म करतोस. बरोबर. हो. एक तर तू त्यांना मारशील किंवा ते तुला मारतील. ओके सर, थँक्यू सर. राईट, थँक्यू. या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि 5ही इंद्रियांना आकर्षित करतो. तो सनातन जीवात्मा जो आहे तो माझाच अंश आहे, कारण तो मीच आहे. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. जसा एखादा वास जो आहे तो एका ठिकाणाहून दुसरीकडे कॅरी करतो, एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतो, तो घेऊन जातो, तसा देहादिकाचा स्वामी जो आहे तो जीवात्मा आहे. तो शरीराचा त्याग करतो, त्यावेळेस त्या शरीरातून त्याचे मनसहित इंद्रिय सोबत घेऊन जातो. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्याला असा इथे कन्फ्युजन थोडस दूर करूया आपण. आपल्याला असं वाटतं की हे जे आपले जे इंद्रिय आहेत ते तसेच राहतात, पण ती इंद्रिय जर आतमध्ये जीवात्मा नसेल तर ती इंद्रिय आहेत का? म्हणजे आपला डोळा हा जर आपण असं गृहीत धरलं की डोळा आपल्याला आपण डोळ्यामुळे बघतो, आतमध्ये जीवात्मा नसेल तर तो डोळा काही उपयोगाचा आहे का? तिथे तो डोळा म्हणून आहे का?
नाहीये, तिथे काहीच नाहीये, कारण त्याचं कार्य संपलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो काही त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो जर संपलं, तर हे सगळ्या ज्या गोष्टी फोरग्राऊंडवर आहेत त्या काही कामाच्या नाहीयेत, कुचकामी आहेत. त्यामुळे जसा वारा एखाद्या गोष्टीमधून सुगंध घेऊन एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो, तसं हे इंद्रिय इंद्रिय सुद्धा ज्यावेळेस एक जीवात्मा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो, ते इंद्रिय सुद्धा सोबत घेऊन जातो, कारण त्या इंद्रियाचं कार्य हे नंतर काय होऊ शकत नाही, ते संपलेलं असतं. तिथे काहीही उरलेलं नसतं. त्यामुळे त्याला सुद्धा हा जीवात्माच ऍक्टिव्हेट करत असतो. त्याला सुद्धा तोच रिस्पॉन्सिबल असतो. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. जीवात्मा या इंद्रियांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. हा कशासाठी सांगितलेला आहे इथे? तर हे कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून. की वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन जसा स्वतःला इतर बरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी सुद्धा जीवात्मा जो आहे, तो शरीराचा त्याग करत असताना मनसहित इंद्रिय बरोबर घेऊन जातो. का? कारण हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन याच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. कारण जीवात्मा जर असेल तरच या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. त्याचं ते बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामध्ये तो असलेला जीव आहे. त्यातूनच त्याच्या निर्जीव टू सजीव इथपर्यंत येऊ शकतो. जर हे निर्जीव असेल तर कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काहीही उपयोगाच्या ठरत नाहीत. त्या क्षणी त्याचा उपयोग संपलेला असतो. त्या क्षणी त्याचं काम संपलेलं असतं. त्याच्यामध्ये जोपर्यंत तो जीवात्मा आहे, तोपर्यंतच ती इंद्रिय कार्यरत असतात किंवा तोपर्यंतच ती इंद्रियांचं कार्य असतं. तो शिफ्ट होऊन जातो तिथे नसेल तर. शरीर सोडून जात असताना, सोडून असता किंवा शरीरात राहत असताना किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तिन्ही गुणांनी युक्त असताही अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वता ओळखतात. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयाचा उपभोग असताना तिन्ही गुण युक्त असताही अज्ञानी लोक ओळखत नाही. कारण तो आत्मस्वरूप जे आहे हे लक्षात घ्या. आपण कुठे अडकलेलो आहोत? आपल्याला असं वाटतं की हे इंद्रियामुळे हे सगळं घडतंय. हे सगळं जे आहे ते आपलं शरीर घडवून आणतं. शरीर हे फक्त एक कारण आहे. त्यामध्ये जे काही घडवून आणणारा जो आहे तो जीवात्मा आहे. त्यामध्ये जी शक्ती आहे ती जोपर्यंत आहे तोपर्यंतच या गोष्टीचा सगळा उपयोग आहे. तोपर्यंतच त्याचं ऍक्टिव्हेशन आहे, तोपर्यंतच त्याची कृती आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो जो आहे तो अविनाशी जो आत्मा आहे, जो स्थापित झालेला आहे तो मीच आहे. त्याच्यामुळे तुझी इंद्रियाची जी कामं आहे ती करून आणणारा पण जीवात्माच आहे. त्यामध्ये पण तुला विचार करण्याची गरज नाही. इथे पण आपण अटॅच होण्याची गरज नाही. योगी जनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वता जाणतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. हे आत्मस्वरूप काय आहे? तर तुमच्यामध्ये जो जीवात्मा आहे तो इंद्रिय विषयाचे भोग घेण्यासाठी या सगळ्या इंद्रियाला ऍक्टिव्हेट करत असतो. त्याच्या थ्रू हे सगळे कामं घडवून आणू शकत असतो. म्हणजे आपल्या सगळ्या ऍक्शनचा सोर्स हा जो आहे तो जीवात्मा आहे. तो त्या सगळ्या ऍक्शन्स घडवून आणत असतो. त्याशिवाय त्या ऍक्शन्स घडणं अशक्य आहे. केवळ त्याच्या स्वतःमुळे त्या ऍक्शन्स होत नाहीत. आपण बघू शकतो जेव्हा डोळ्याच्या मागे तो जीवात्मा आहे. आपण ऐकू शकतो जेव्हा त्याच्या मागे जीवात्मा आहे. आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपण पाहिलं तर जर जीवात्मा नसेल तर तो जर तिथे स्थापित नसेल तर त्या ऍक्टिव्हिटी घडून असणं शक्य नाही. योगीजनही या हृदयात असलेल्या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वता जाणतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाही. त्यांना असं वाटतं की हे सगळं मी घडवून आणतोय. मी माझ्यामध्ये आहे, माझा मेंदू आहे, मला हात आहेत, मला पाय आहेत, माझे सगळे हे अवयव आहेत म्हणजे मी घडवून आणतो. पण तो मेंदू सुद्धा पण असलेला जो ऍक्टिव्हेशन आहे ते कुठून आलेले?
या प्रत्येक गोष्टीमध्ये असलेला ऍक्टिव्हेशन कुठून आलेले आहे, तर तो जीवात्मा आहे. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे असे तू जाण. इथे आपण याला थोडंसं जर अगदी प्रॅक्टिकली बघायचं ठरवलं, तर सूर्यामध्ये जे तेज आहे, जे जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे, या सगळ्यामध्ये सोर्स जो आहे तो मीच आहे असे तू जाण. म्हणजे ज्याचं कार्य अव्याहतपणे चालू आहे, जे जगाला प्रकाशित करत आहे, त्याच्यामध्ये पण सोर्स मीच आहे, तो जीवात्मा मीच आहे. जे चंद्रामध्ये आहे ते सुद्धा मीच आहे आणि जे तेज अग्नीत आहे ते तेज माझेच आहे, त्याचा सोर्स मीच आहे हे तू जाण. आणि मीच पृथ्वी चिरून आपल्या सर्व शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी सृष्टीमध्ये, आपण असं म्हणतो की वनस्पतीमध्ये जीव आहे हा शोध नंतर लागला, पण 5000 वर्षापूर्वी गीतेमध्ये ऑलरेडी हे सांगून झालेलं आहे की मीच पृथ्वीमध्ये शिरून सगळ्या वनस्पतींचे पालन पोषण रसरूप, वनस्पती जमिनीतून काय घेतात, रस शोषतात ना, सर्व भूतांना धारण करतो. म्हणजे हे सगळे भूत जे आहेत ते धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. वनस्पतीमध्ये तत्व सुद्धा मीच आणतो, कारण रसरूपाने त्याच्या पालन पोषण सुद्धा मीच करतो. पण त्यासाठी मला कुठे शिरावं लागतं, पृथ्वीमध्ये शिरून. म्हणजे वनस्पती ह्या कुठून पालन पोषण करून घेतात, स्वतःचं रसरूप पालन पोषण कुठून घेतायत, तर पृथ्वीमधून. आपल्या सर्व शक्तीने सर्व भूतांना धारण करतो. सगळ्या भूतांना मी धारण करतो म्हणजे तिथे स्थापित करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन, म्हणजे बेस मध्ये जाऊन प्रत्येक गोष्टी पोहोचवून तिथपर्यंत सर्व वनस्पतींचे पोषण करतो. वनस्पतींच्या मध्ये असलेला तो जीवात्मा सुद्धा मीच आहे. त्यामध्ये सुद्धा होणारी ऍक्टिव्हिटी मीच आहे. त्यांची सुद्धा वाढ होणारी माझ्याचमुळे आहे. त्यांना पण देत असलेला सर्व जे पालन पोषण जे आहे ते मीच करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैष्णावर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. तर म्हणजे जर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणालो होतो की आपण जर आपल्या शरीरामध्ये जो अन्न आपण खातो ते पचवण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजची गरज आहे. जठरांनी जठराचं काम करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक आपल्या आतड्यांनी आतड्यांचं काम करणं आवश्यक आहे. तिथे एक टेम्परेचरचं एक स्वतःचं हे आहे, ज्याला आपण जठराग्नी म्हणतो, तो अग्नी प्रज्वलित तो होणं आवश्यक आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, अगदी अन्न पचण्याकरता सुद्धा विशिष्ट वातावरणाची गरज आहे. तो एकाच शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो होतो तो कसा काय होतो, तर हे करताना सुद्धा मीच तिथे स्थापित आहे असं जाण. कारण हे सर्व घडून आणण्याकरता एक शक्ती आवश्यक आहे, जी की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकते. आणि हे लक्षात घ्या, हे गणित सुटलेलं नाही अजून, की एवढं ऍसिडिक टेम्परेचर, ऍसिडिक वातावरण तयार होणं याच्यामध्ये जठरामध्ये, ते सस्टेन करणं बॉडीमध्ये, त्याच्यानंतर आपला म्हणजे पीएच तेवढा मेंटेन होणे, अगदी सायन्सच्या भाषेत बोलायचं म्हटलं तरी, तर पीएच त्या लेवलला असणे, किंवा तो जठराग्नी प्रदीप ज्याला म्हणतो की पेटवला जाणे, त्याच्यामुळे आपण अन्न पचवू शकतो. अन्न पचवण्याची ताकद आपल्यामध्ये येणे, त्यानंतर ऍब्झॉर्प्शन त्याचं एका विशिष्ट याला होणे, त्याचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये सगळ्या रसरूपी सगळ्या शरीरामध्ये पोहोचवलं जाणं आणि ते एक्झॅक्टली कन्व्हर्जन होणं. तुम्ही काही पण खाल्लं तरी ते कन्व्हर्जन त्याच स्वरूपात होणे ज्याची आपल्या शरीराला गरज आहे आणि बाकीचा भाग डिस्ट्रॉय करणं किंवा डिस्पोज ऑफ करणं. हे अव्याहतपणे चालवून ठेवण्याचा जो बेस आहे तो पण मीच आहे असं समज. त्याचा पण जो क्रिएशन आहे
तो मीच आहे हे असं समज. या विश्वात नाशवान आणि अविनाशी अशा 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हणला जातो. सो भूतमात्रांची म्हणजे सर्व ज्या जीवित गोष्टी आहेत त्यांचं शरीर जे आहे, बाह्य जे हे आहे ते नाशवान आहे, ते संपणार आहे. जीवात्मा मात्र अविनाशी आहे. जीवात्मा हा आपण ज्याला आत्मा म्हणू, ज्याला ईश्वर म्हणू, आपल्या आतमध्ये असलेली ती शक्ती म्हणू, एनर्जी म्हणू, ती अविनाशी आहे. त्याला नाश केलं जाऊ शकत नाही. पण आपलं शरीर मात्र नाशवान आहे. हे पंचमहाभूतांपासून, पंचतत्वापासून बनलेलं आहे आणि ते हळूहळू जन्म घेतं आणि ते एका विशिष्ट गतीने पुढे जात जात डिस्ट्रक्शन कडे पण जात असतं. त्याला डिस्ट्रक्शन आहे, त्याला नाशवान म्हणू शकतो, त्याचा ऱ्हास होणार आहे आणि ते त्याच्या गतीने तिकडे जाणार आहे. पण जीवात्मा मात्र अविनाशी आहे. जीवात्मा मात्र कुठल्याही प्रकारच्या या दोषापासून मुक्त आहे. त्याला नाश शक्य नाही. परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्व धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर किंवा परमात्मा म्हणला जातो. जो पुरुष आणि प्रकृती मधला पुरुष जो आहे तो वेगळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो, तो सर्वत्र आहे. त्याचप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा म्हटला जातो. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे. हे जे जड वर्ग आहे, ज्याला आपण क्षेत्र म्हणून मागच्या वेळेस पाहिलं, हे नाशवान आहे. त्याला एक्सपायरी आहे. ज्याला आपण अगदी आपल्या कॉमन भाषेत म्हणायचं म्हटलं तर त्याला एक्सपायरी आहे. अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदांत ही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. पुरुषोत्तम म्हणजे या नाशवान आणि जडवर्ग क्षेत्रापासून पूर्ण पलीकडचा आहे, जो अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे आणि ज्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही असा मी जो आहे तो सर्वत्र आहे आणि तो याच्या पलीकडचा आहे. वेदांत म्हणजे वेदांचाही जिथे अंत झालेला आहे त्याच्या पलीकडचा आहे. त्यामुळे याला पुरुषोत्तम म्हणला जातो. इथे एक लक्षात घ्या की आपण भगवद्गीतेचे जर म्हणजे हे सगळे जे हे सुरू झालेले आहे, अगदी आपण पहिल्या अध्यायाला जर पाहिलं तर ही सुरुवात कुठून झालेली आहे? एका विषादापासून सुरू झालेली, की मी हे का करू, मी नेमकं काय आहे, मी कोण आहे, मी करण्याची गरज आहे का, आणि मी माझा देह आहे की माझं मन आहे, शरीर आहे, आत्मा आहे, मी नेमकं काय आहे, मग हे करण्याची गरज काय, ह्या विषादापासून सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये डिझाईन सांगितलं गेलं. त्यानंतर ईश्वराचं एक विराट स्वरूप प्रकट केलं गेलं. ईश्वराचं विराट स्वरूप प्रकट केलं गेल्यानंतर इथूनच निर्मिती आहे आणि इथूनच डिस्ट्रक्शन आणि क्रिएशन दोन्ही एकाच ठिकाणाहून आहे. आणि हे प्रत्येक जे निर्माण झालेलं आहे त्याचं डिस्ट्रक्शन पण फिक्स आहे. हे पण तिथे विश्वरूपामध्ये दाखवलं गेलं, विराट रूपात दाखवलं गेलेलं आहे. आता थोड्याफार ज्या शंका उरलेल्या होत्या त्या या अध्यायामध्ये संपत चाललेल्या आहेत. त्या थोड्याफार शंका ज्या होत्या त्या काय होत्या, की यामध्ये तुमच्यामध्ये असं काय तत्व आहे. आज आपल्या प्रत्येकाला जर हा प्रश्न पडला की माझ्यामध्ये नेमकं कुठलं तत्व आहे मला जे नेमकं चालवत आहे, की मला माझ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टीला मी अटॅच होऊन माझे जे रिझल्ट मिळवतो ते बरोबर आहेत, की माझ्या आतमध्ये जो अविनाशी तत्व आहे जे या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आहे, ते अंतिम सत्य आहे ज्याच्यामुळे मला रिझल्ट मिळतात. त्या गोष्टीला कनेक्ट होत जाणं, तर मग आपल्याला लक्षात येईल की आपल्या हातून होणारी प्रत्येक कृती जी आहे ही घडवली जाते. आपल्याला त्यामध्ये स्वतःला हाय हत्या करत बसायची गरज नाही. तुमचं काम आहे जस्ट परफॉर्म. जे तुम्हाला जे दिलं गेलंय ते काम परफॉर्म करणे. त्यामध्ये कुठेही अज्ञान आणणे, हे मी का करू, माझं काम आहे का, हा विचार करणे म्हणजे तुम्हाला विहित कर्मापासून तुम्ही स्वतःला वेगळं ठेवणे आहे. माणसाने स्वतःचं पोटेन्शियल, आपल्या स्वतःमधलं असलेलं पोटेन्शियल स्वतःला जर ज्या क्षणी जागृत होतं त्याला पूर्णपणे न्याय देणं इज द ओनली जॉब. तू धनुर्धारी आहेस, तू अर्जुन आहेस, तुझं काम आहे इथे उभं राहून युद्ध करणं. कारण
तू त्या सगळ्या प्रोसेस मधून आलेला आहेस, कारण तुझ्यासाठी ते डिफाईन्ड होतं. तेच तू करणं डिफाईन्ड होतं, म्हणून तू सगळं आतापर्यंत शिक्षण घेतलं, क्षेत्रीयाचं शिक्षण घेतलं, तिथे तू ते काम करत आलेला आहेस, त्यामध्ये पारंगत झालेला आहेस आणि त्यामध्येच तुला आज परफॉर्मन्स द्यायचा आहे. तर आपण ज्या ज्या काही एबिलिटीज आपल्या ज्या काही ऑलरेडी आपल्या सोबत आहेत, त्यामधून आपल्याला जे जे रिझल्ट प्रोड्यूस करायचे असेल तर त्यातला कुठलाही किंतु परंतु न ठेवता त्यामध्ये रिझल्ट प्रोड्यूस केले पाहिजे. स्वतःच्या एबिलिटीजला त्या कनेक्ट होणं. म्हणजे देवाशीष चटर्जींच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर हा जो 18 अध्यायांचा प्रवास आहे, हा सगळा प्रवास जो आहे हा पोटेन्शियल आणि एबिलिटीला कनेक्ट करून देणारा प्रवास आहे. आपण प्रत्येक जण युद्धभूमीवरचे असे अर्जुन आहोत की जे आपल्याला एबिलिटी आणि आपलं पोटेन्शियल आपण विसरलेलो आहोत. तिथे आपण इमोशन्स मध्ये अटॅच होतो. इथे डिटॅचिंग फ्रॉम ऑल द इमोशन्स, डिटॅचिंग देवाशीष चटर्जींनी याला खूप सिंपल केलेलं आहे. ज्यांना ज्यांना देवाशीष चटर्जींची पुस्तकं वाचायला आवडतील त्यांनी जरूर वाचावी. गीतेंवरच भरपूर इनविन्सिबल अर्जुना म्हणून त्यांनी एक छान पुस्तक लिहिलेलं आहे आणि 18 लेसन्स ऑफ लिडरशिप फ्रॉम भगवद्गीता हे एक छान पुस्तक त्यांचं याच्यावर आहे. ही 2 पुस्तकं तुम्हाला कधी वाचता आली तर जरूर वाचा. आणि हा माणूस भगवद्गीतेवर एवढं प्रेम करणार आहे की तो अगदी इंग्लंड वगैरे अशा ठिकाणी जाऊन ठणकावून सांगतो की बाकी सगळे या सगळ्या तुमच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या 2 ते 2,500 वर्षापूर्वीच्या आहेत. मी तुम्हाला जी टेक्नॉलॉजी सांगतो ती 5000 इयर्स बॅकची आहे. सो आय एम टेलिंग यू द टेक्नॉलॉजी which was in existence 5000 years back. सो मी जे सांगतोय ते अतिशय ऑथेंटिक ज्ञान आहे. पुस्तकाचं नाव आहे 18 लीडरशिप लेसन्स फ्रॉम भगवद्गीता. व्हेरी गुड योगेश. ही इज म्हणजे ग्रेट पर्सन. मी भरपूर फॉलो करतो त्यांना युट्यूबवर. आणि देवाशीष चटर्जींचे युट्यूबवरची सुद्धा व्याख्यानं आहेत ती पण तुम्ही ऐका. त्यांची म्हणजे मंत्रमुग्ध करून टाकण्यासारखे त्यांचे विचार असतात. आणि त्यांची 3 पुस्तकं जरूर वाचावीत. फर्स्ट इज इनविन्सिबल अर्जुना. अर्जुनाविषयी त्यांनी इनविन्सिबल अर्जुना हे लिहिलेलं आहे. दुसरं आहे 18 लेटर हे येस. अँड थर्ड जे त्यांचं म्हणजे त्यांच्या सिरीज मधलं शेवट अशातलं जे म्हणजे द अदर 99. द अदर 99 हे सुद्धा पुस्तक सुंदर आहे. ते पुस्तक जरूर वाचा तुम्हाला जर वेळ मिळाला आणि जर तुम्हाला आवड असेल याच्यामध्ये. सो हा जर्नीच कुठून आहे आपला प्रत्येकाचा, तर आपण आपल्या एबिलिटीज आणि पोटेन्शियल्स विसरून गेलेलो आहोत किंवा आपण त्याला इमोशन्स मध्ये अडकून ठेवलेलं आहे की हे मी करणं शक्य आहे. आता एबिलिटी पोटेन्शियल जे आहेत ते आपण शरीराला अटॅच करतो. ह्या सगळ्या ज्या शरीराला अटॅच केलेल्या एबिलिटी पोटेन्शियल आहेत, पण जर तुम्ही तुमच्यामध्ये आत असलेला तो जर स्थापित हे पाहिला तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी लागू नाहीयेत. तो कुठलंही काम तुमच्या याच्याकडून करून घेऊ शकतो. म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण अत्यंत पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट घेऊन जन्माला आलेलो आहोत. त्याचं इतके दिवस हे जे ट्रेनिंग झालेलं आहे ते यासाठीच झालेलं आहे की तुमच्यामध्ये ती ताकद आहे घडवून आणण्याची. ह्या इमोशन्स पासून डिटॅच होणं, या सगळ्या संसाररूपी वृक्षाला लागलेल्या पण जे अटॅचमेंट आहे तिथपासून डिटॅच होणं म्हणजेच त्या एबिलिटी आणि पोटेन्शियलला कनेक्ट होणं, म्हणजेच त्या आतमध्ये असलेल्या अविनाशी तत्वाला कनेक्ट होणं. काही प्रश्न आहे का कोणाला? कमल पवार, तुम्ही हातवर हे केलेलं रेज केलेलं आहे. हो सर, तुम्ही ते पुस्तकांचं नाव परत सांगता का? पुस्तकं कशी हिंदी पुस्तक हिंदी आहे का मराठी आहे? हे पुस्तकं इंग्लिश मध्ये आहेत सगळी, ही हिंदीमध्ये नाही आहेत. रूपांतर भाषांतर झालं असेल तर मला म्हणजे माझ्या याच्यात नाहीये, नॉलेज मध्ये नाहीये. पण ही तिन्ही पुस्तकं देवाशीष चटर्जींची पुस्तकं जनरली इंग्लिश मध्येच असतात. त्याचे ट्रान्सलेशन अजून नाही अवेलेबल. रेश्मा, हे 3 नावं टाकशील? हो सर, टाकते. एक द अदर 99, इनविन्सिबल अर्जुना आणि 18 लीडरशिप लेसन्स फ्रॉम भगवद्गीता. ओके सर. यांचं तुम्हाला युट्यूबवर पण भरपूर भाषणं आढळतील, ते पण फॉलो करा. त्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होईल आणि हे खूप प्रॅक्टिकली कनेक्ट करतात.
भगवद्गीता आणि आपल्या लाईफसाठी. मी जसं म्हणणार होतो, आजचा अध्याय अतिशय सोपा आणि छोटा आहे. पटकन आपण 20व्या याच्याकडे जाऊया. जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ. The other 99% नाही, अदर 99 आहे. अदर 99% त्याच्यावरची नाही बरं, अदर 99 आहे. पण हे छान पुस्तक आहे. 2 वर्षापूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. ते बघावं नक्कीच. त्याच्यामध्ये एक फार छान कॉन्सेप्ट आहे की काय आहे, आपण सगळेजण डिस्ट्रॅक्टेड आहोत. वी डोंट नो व्हॉट टू फोकस ऑन. आणि आपण सध्या वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ, ज्याला असं म्हणू की देर इज अटेन्शन डेफिशियन्सी. देर आर सो मेनी थिंग्स विच आर अट्रॅक्टिंग अस, आणि आपल्याला नेमकं कशावर फोकस करायचं हेच कळत नाहीये. हे पुस्तक त्यावर आहे. अँड फॉलो हिम इन YouTube ऑल्सो. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने मला वासुदेव परमेश्वरालाच बसतो. त्याच्या दृष्टीने हा वन असतो. त्याला नेहमी लक्षात येत, नेहमी हे माहिती आहे की हा वासुदेव परमेश्वरच यत्र तत्र सर्वत्र आहे. ह्याचेच हाच बेसला आहे. हाच त्या वृक्षाचा ज्याला असं म्हणतो मुलारंभी आहे, आणि तोच पुरुषोत्तम आहे. तोच या सगळ्या गोष्टीसाठी कर्ता आहे. हे निष्पाप भारता, अर्थात भरतवंशी अर्जुना, असे हे अति रहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. हे अतिशय अतिशय रहस्यमय गुप्त शास्त्र असं काय याला वारंवार म्हणलं गेलेलं आहे, कारण याला अतिशय कॉमन, म्हणजे ज्याला असं म्हणू ना की हे जे आहे ना, हे राज विद्या म्हणून नंतर झालेले, राजांनी राजांना शिकवली गेलेली, राजांच्या दरबारामध्ये याला सांगितलं गेलं आहे. अतिशय गुप्त यासाठी की एका लेवलला पोहोचल्यानंतरच हे तुम्हाला नीटपणे समजून घेता येईल. मुळात भगवद्गीता जी आहे ते वारंवार वाचण्याची गोष्ट आहे. परत 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 तिला जितकं जास्त अभ्यास कराल तेवढं जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला मिळेल. सो असं हे ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे, आणि हे तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. आता फक्त काय पाहिजे तुझ्याकडून तर परफॉर्मन्स. कारण तुला हे लक्षात आलेलं आहे की या सगळ्या डिटॅचमेंट करण्याची तुला गरज आहे. तू म्हणजे तुझं शरीर नाही आहेस. तुझ्या शरीरामध्ये जो आहे जीवात्मा तो मीच आहे, किंवा तो तत्वता मी स्थापित केलेला आहे. यू आर हिअर टू परफॉर्म. तुझा जॉब आता परफॉर्म करण्याचा आहे, म्हणजे युद्ध करायचं आहे. युद्ध करून समोरच्याशी जे काही ज्याला म्हणू की तू त्या कर्माच्या बाहेर ये, कर्मफळाच्या बाहेर ये, कारण कर्मफळ तुझ्या हातात नाहीये. तुझ्या हातामध्ये हे काय तर युद्ध करणे. युद्धामध्ये तू जिंकशील, ते जिंकतील, दोन्ही झाले तरी तुम्ही शेवटी येऊन मलाच माझ्यातच सामील होणार आहात. त्यामुळे त्याचंही दुःख राग काही व्यक्त करण्याची गरज नाही. आणि हे तुमचं विहित कर्म आहे, कारण तुम्ही सगळे यासाठीच आतापर्यंत कृती करत आलेला आहात. त्यामुळे त्याच्यात सुद्धा तुमच्या कुठल्याही भावना अटॅच करण्याची गरज नाही. हे इतकं सिंपल जर आपल्या लाईफमध्ये कळालं तर आपल्याला लक्षात येईल की आपण जे काही करत आहोत ते आपलं विहित कर्म आहे, आणि ते करत राहणे. ते करत असताना त्याचे रिझल्ट जे आहेत ते कर्मफळ मलाच अर्पण कर हे पण सांगितलेलं आहे, कारण त्याचा सुद्धा कर्ता मीच आहे. ते कर्मफळ मला अर्पण कर म्हणजे काय तर सिंपल आहे. त्याचं उत्तरदायित्व सुद्धा श्रीकृष्णांनीच घेतलेलं आहे. शेवटी गांधारीकडे जाऊन शाप कोणी घेतला? श्रीकृष्णांनीच घेतला. कारण त्यांना माहिती होतं की याचं उत्तरदायित्व माझंच आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. सो जो कर्ता असतो त्याला त्याचा उत्तरदायित्व पण घ्यावं लागतं. सो या ज्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत आणि ज्या घडणाऱ्या आहेत त्या आपणच घडवणार आहोत. हे जर तत्वता आपण समजून घेतलेलं असेल तर त्याचं उत्तरदायित्व पण आपलंच. त्याचं जे काही आउटकम आहे ते सुद्धा आपलंच आहे.
मग त्याच्यामध्ये तुम्हाला कधी शाप मिळतील, कधी तारीफ मिळेल, कधी जे काय मिळेल त्याचं उत्तरदायित्व तुमचंच आहे, कारण तुमच्या आतमध्ये असलेला तो ईश्वरी अंश मीच आहे. म्हणून काम काय आहे तुझं, तर युद्ध कर. तर इथे हा अध्याय संपलाय. हा छोटासा अध्याय, यामध्ये 20च श्लोक आहेत आणि या 20 श्लोकांमध्ये फक्त एवढंच कनेक्शन आहे, की मागच्या याला जे विकार किंवा मागच्या ह्याच्यात सत्व, रजस, तम हे जे आपल्याला गुण सांगितले होते आणि जशी सात्विकता तुमची वाढत जाईल तसं तसं उद्धार होत जातो. पण त्या सात्विकतेपासून पण कसं डिटॅच होण्याची गरज आहे हे मागच्या अध्यायात सांगितलं होतं. आणि या अध्यायामध्ये फक्त एवढंच आपल्याला कनेक्शन निर्माण करून दिलेलं आहे, की आता तुमचं परफॉर्मन्सच्या विषयी सुद्धा जे काही किंतु परंतु आहेत ते सुद्धा दूर व्हायला हवेत. कारण तो जीवात्मा जो आहे तो स्थापित होतो, तो मीच करतो. तुमची जी इंद्रिय आहेत ते त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा जो आहे तो माझ्या अस्तित्वात असेपर्यंतच आहे. अन्यथा ती इंद्रिय म्हणून पण राहत नाही, ती सुद्धा मी कॅरी करतो. जसा वारा एखाद्या फुलामधला वास एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जातो, त्याचप्रमाणे मी तो एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतो. या सगळ्याचा कर्ता मी आहे. त्यामुळे तुमचं जॉब जो आहे इज टू परफॉर्म. दॅट्स इट. एवढा सिंपल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो आता आपण प्रश्न घेऊया आणि आजचा अध्याय संपवूया. विवेकानंद सर, तुमचा आवाज व्यवस्थित झाला असेल, म्हणजे तुमचे सिग्नल्स व्यवस्थित झाले असेल तर पहिला तुमचा प्रश्न होऊन जातो. सर मी काय म्हणतो 15-12 आणि 15-6 जरा याचं एक्सप्लेनेशन करा. 15-12, 15-6. ओके. हे दोन्ही एकदा म्हणतात हे होऊ शकत नाही आणि एकदा म्हणतात मीच अंश. हा, म्हणजे परमपदाला पोहोचल्यानंतर माणसे फिरून या संसारात येत नाहीत. बरोबर. एकदा तुम्ही म्हणजे मागच्या पूर्ण अध्यायामध्ये, तिन्ही अध्यायामध्ये सांगितलंय की तुम्ही एकदा त्या परमेश्वरामध्ये लीन झाला की तुम्हाला परत यायची गरज नाही. तुम्ही टाइमलेस होऊन जाता. त्या सर माझा प्रश्न असा आहे, भगवंत काय म्हणतात, प्रश्न चंद्र, सूर्य आणि अग्नीबद्दल आहे. ते म्हणतात हे प्रकाशित करू शकत नाही 15-6 मध्ये. 15-12 मध्ये म्हणतात सूर्य, चंद्र आणि अग्नी म्हणजे मीच आहे. बरोबर आहे. आता इथे हे कोणाला म्हणलेलं आहे की माणसं एकदा या स्टेजला पोहोचल्यानंतर त्यांना एक्सटर्नल गोष्टी कुठल्याही त्यांना बाहेर परमपदाला पोहोचवू शकत नाही, कारण त्या आतूनच त्यांच्यामधला तो प्रकाश बाहेर आलेला असतो. म्हणजे काय की तुम्ही त्या लेवलला पोहोचलेला असता बिकॉज यू गेट प्रेझेंट टू हू यू आर. बरोबर आहे. ज्या परमपदाला पोहोचल्यानंतर माणसे संसारात काय येतात, कारण काही कार्य अपूर्ण राहिलंय म्हणून. आपण काय येतो, से फॉर एक्झाम्पल एखादं काम जर कम्प्लीट नसेल तर ते कम्प्लीट करायला परत येऊ ना आपण. ते कम्प्लीट झालं म्हणजे कधी म्हणू आपण, जेव्हा तुम्ही त्या परमपदाला पोहोचलेला आहात, म्हणजे मला तुम्ही कनेक्ट झालेला आहात, टाइमलेस झालेला आहात. एक गोष्ट टाइम बाउंड आहे, एक गोष्ट टाइमलेस आहे. ईश्वराला प्राप्त होणं म्हणजे टाइमलेस होणं. शिवाजी महाराजांना परत जन्म घेण्याची गरज आहे का? आहे ना, वेगळ्या याच्यामध्ये. पण शिवाजी महाराज म्हणून गरज आहे, वेगळ्या दृष्टी करत ना, यदा धर्मस्ते ह्या दृष्टिकोनात काय नाही. कारण ते टाइमलेस झालेले, ते व्यक्तिमत्व टाइमलेस झाले. एडिसनला परत आता यायची गरज नाही, टाइमलेस झाले. कारण त्यांना कोणीच आता प्रकाश देऊ शकत नाही. आता आपण दुसऱ्या याच्याकडे जाऊ. 15-12 ना. हो, ते सूर्य, चंद्र, अग्नीवरच दोन्ही प्रश्न आहेत. सूर्यामध्ये मला कंट्रोवर्सी आम्हाला समजत नसेल. म्हणजे आता सूर्यामध्ये राहून जे ते जगाला प्रकाशित करते, याच्यामध्ये काय इथे संकल्पना आहे की सूर्यामध्ये किंवा चंद्रामध्ये किंवा अग्नीमध्ये जे आहे ते तेज जे आहे ते मीच आहे. सोर्स मी आहे या सगळ्याचा. तिथे तुम्हाला हे सांगितलं. हा बोला सर, मला तुमचा आवाज ऐकू द्या. नाही, सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचं जे तेज आहे ते मीच आहे. बरोबर आहे. बरोबर. इट्स व्हेरी क्लिअर. पण सूर्य हे तेज 15-6 मध्ये जा तुम्ही. आता 15-6 मध्ये हे 15-12 दाखवत होतो.
ह्या कर्मफळाला सूर्य, अग्नी आणि चंद्र हे सुद्धा प्रकाशित करू शकत नाही इथं म्हणतात ते, आणि 12 मध्ये म्हणतात ते मीच आहे. ओके, आता यातला फरक सांगतो मी तुम्हाला. बस एवढा. हा, म्हणजे मी सांगतो प्रश्न की समजला नसेल. एखाद्या व्यक्तीला बाहेरून जर प्रकाश पाहिजे असेल तर 3 महत्वाच्या गोष्टी काय मानल्या गेल्या किंवा हे त्या काळची संकल्पना काय, तुम्ही प्रकाश कुठून मिळवू शकता? तर सूर्यापासून, चंद्रापासून किंवा अग्नीपासून. त्या बरोबर. पण तुम्ही स्वयंप्रकाशी जर झाला तर तुम्हाला बाहेरून कोणी प्रकाश द्यायची गरज आहे का? नाही. म्हणजे तुम्ही एकदा त्या परमपदाला पोहोचल्यानंतर तुम्हाला बाहेरचा कुठलाही प्रकाश तुम्हाला गरजेचा नाहीये, कारण तुम्ही आतून प्रकाशमान झालेले आहात. बर. आता 12व्या याच्याकडे जाऊया. आता 12व्या याच्यामध्ये काय सांगितलंय की पण सूर्य इतरांना प्रकाश देऊ शकतो, चंद्र सुद्धा इतरांना प्रकाश देऊ शकतो, अग्नी सुद्धा इतरांना प्रकाश देऊ शकतो. म्हणजे त्याच्या आतमध्ये तेज आहे. बरोबर आहे. तेज मी आहे. क्लिअर झालं सर? हो सर, हो समजलं सर. थँक्यू. येस. आता अजून एक प्रश्न आहे सर. हा, घटनेपासून अलिप्त राहा, डिटॅच राहा. बरोबर. तर त्या मगाशी ताईने पण तोच प्रश्न विचारला होता. तर मला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्य घरामध्ये किंवा आपल्याही घरामध्ये अशा गोष्टी घडत असतात. घरामध्ये 2 व्यक्ती भांडत असतात, बहीण भाऊ भांडत असतात, 2 मुलं भांडत असतात. आता अलिप्त राहा याचा अर्थ त्या गोष्टीपासून आपण फक्त ते भांडतात ते बघत राहायचं का? नाही. मग तोच प्रश्न त्या ताईने विचारला होता की वी कॅन ऍडवाइज देम. नो, you can advise them, you can solve that, but you don't get attached to that. म्हणजे आता सध्या से फॉर एक्झाम्पल अर्णव गोस्वामीला अटक झाली, ही बातमी ऐकत असताना ऐकू शकतो आपण, पण त्यांनी इम्पॅक्ट व्हायचा आणि नंतर मग खूप त्रासात जाऊन तावातावाने विचार करत बसायचं त्यावर की असं कसं काय होऊ शकतं, स्वतःला त्रास करून घ्या. नाही, बरोबर आहे. ती गोष्ट आपल्या घराच्या बाहेरची आहे. ह्या गोष्टी मी आपण घरात असलेल्याच्या चर्चा करतोय. इव्हन घरातल्यांचं पण मी सांगतो. से फॉर एक्झाम्पल 2 व्यक्तींचे मतभेद आहेत, त्यांचा वाद होतोय. ते वाद आपण म्हणजे त्याला हे करू शकतो, त्याच्यामध्ये डेफिनेटली वी कॅन डू दॅट. पण ते करत असताना प्रॉब्लेम आलाय की आपण इन्व्हॉल्व होतो त्यामध्ये इमोशनली. इमोशनली इन्व्हॉल्व न होता आपण त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकतो ना. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत. ऍब्सोल्युटली करू शकतो. त्यालाच वैराग्य रूपी त्या फांद्या कापणं हे म्हणून. ठीक आहे सर. आता तुम्ही अजून एक तिसरं स्टेटमेंट तुम्ही असे केलं की तुमच्या आयुष्यात जे काही घडते त्याला तुम्हीच जबाबदार आहात. बरोबर. कारण बर, तुमच्या आतमध्ये ईश्वर कुठे आहे मला सांगा? आपल्या आत्मतत्वात आहे. मग तो आत्मतत्वात असलेला जर तो घडवून आणतोय, तर तुम्ही जे आत्मतत्वात असलेला जर तो घडवून आणतोय, तर तो ईश्वरच जर घडवून आणतोय, तर तुम्हीच घडवून आणताय ना, कारण तुम्ही वन आहात, वेगळे आहात का? आता इथं तुम्ही जबाबदार म्हणजे तुम्ही म्हणजे कोण? मी का? हो, तुम्ही म्हणजे ऍज अ तुम्ही तुमच्यामध्ये असलेला ईश्वर तोच घडवून आणतोय ना. मी जर माझ्यामध्ये एखादी गोष्ट ईश्वर आहे आणि मीच घडवून आणतोय, तर दुसरा कसा रिस्पॉन्सिबल असेल त्याला? मी पण तेच म्हणतो, जर सर्व गोष्टी माझ्याकडून ईश्वर करून घेत असेल तर ईश्वर जबाबदार असेल, मी कसा असेल? पण ईश्वर आणि तुम्ही वेगळे कुठे आहात? पण मी खरा मीला आपण ओळखतच नाही ना, सामान्य जन नाही ओळखत. हीच तर मोहमाया आहे ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. हाच तर समजतोय की मी वेगळा आणि ईश्वर वेगळा. बरोबर आहे. आत्मतत्व वेगळं आणि मी म्हणजे हे शरीर, हे आपण हे समजतो. करेक्ट. आपण आत्मतत्वाला जाणून न घेता मी म्हणजे शरीर, मी म्हणजे सुख दुःख हे आपण समजतो. त्यामुळे हा सर्व गोंधळ होतो का म्हटलं. ऍब्सोल्युटली राईट. तुम्ही आणि ईश्वर वेगळे कुठे आहात? तुम्हीच तर म्हणजे तुझ्या आतमध्ये मीच आहे, तर मी जे तो मीच घडवणार आहे म्हणजे तूच घडवतोय.
तर तू हत्या करायची गरजच नाही, हेच तर सांगितलं. बस, थँक्यू सर. राईट. येस, अजून कोणाला काही प्रश्न? रेश्मा क्षीरसागर मॅम. बोला. सर, बोला. नेहमीप्रमाणेच आजचंही सेशन खूप छान झालं. मुलीला एक प्रश्न विचारायचा आहे. बोल बेटा. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हनिंग. जेव्हा महाभारताचे युद्ध झाले तेव्हा गांधारीकडून कृष्णाला श्राप मिळाला, कारण गांधारीचे 100 पुत्र मारले गेले. बरोबर. मग तो शाप चांगल्यासाठी मिळाला का वाईटासाठी? जर तो शाप चांगल्यासाठी मिळाला असेल तर कृष्णाचे जे रूप होते ते संपलेच होते, आणि जर वाईटासाठी मिळाला असेल तर काय असणार? तो चांगला आणि वाईटासाठी हे आपण म्हणू ना. श्रीकृष्णाने त्याला कुठेही चांगला वाईट मिळालेलं नाहीये. श्रीकृष्णाला हे पण माहिती होतं की याचा जे उत्तरदायित्व आहे ते माझंच आहे, आणि ते उत्तरदायित्व घेण्यासाठीच ते गांधारीकडे त्यांनी जाऊन तो शाप घेतलेला आहे. त्यामुळे चांगलं वाईट हे आपला विचार आहे त्याविषयीच. आता लॉकडाऊन मध्ये महाभारत एकदा दोनदा वाचून झालं, त्यामुळे प्रश्न पडायला लागलेत मुलांना आता. बरोबर आहे. एक लक्षात घ्या की चांगलं वाईट हे आपलं डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये. कारण शेवटी आपण म्हणजे अगदी मला आठवत नाही तू याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये होते की नाही. शेवटी आपण सगळेजण प्रत्येक कृतीमधून कुठे जात आहोत, तर त्या ईश्वरालाच प्राप्त होत आहोत. मग काही जण वेगवेगळ्या गोष्टी करून प्राप्त होतात, आपण त्याला चांगलं वाईट म्हणतो. शेवटी काही झालं तरी कुठे विलीन होणार आहोत? ईश्वरामध्ये. मधल्या काळात तुम्ही काय करता त्याचे तुम्ही कर्मफळ त्यावेळेस भोगत असता. थँक्यू सर. थँक्यू बेटा. सर, अजून कोणाचे हँड रेस दिसत नाहीये. ओके. सो बिफोर वी कन्क्लूड, मला 2 अनाउन्समेंट करायचे आहेत. तुमच्यापैकी जे 5 AM क्लबला आहेत त्यांचे धन्यवाद, कारण 21 दिवसाची प्रॅक्टिस सुरुवात अशी झाली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, आणि आम्ही असं ठरवलंय की आता वर्षभराची ऍक्टिव्हिटी करायची. बघता बघता आज 18वा दिवस झाला, आणि 18व्या दिवसामध्ये आपण चांगल्या प्रतिसादामध्ये आपण आलो. जसं म्हणतो की सूर्योदयापूर्वीची 96 मिनिटं अत्यंत महत्वाची असतात. या काळामध्ये याला सूर्योदयापूर्वीचं 96 मिनिटं म्हणजे ब्रह्ममुहूर्त मानला जातो. या काळामध्ये अधिकाधिक प्रार्थना करायला हवी, अधिकाधिक मेडिटेशन करायला हवं, आणि अवघड विषय आपण हँडल करायला हवेत. या काळामध्ये आपल्या ज्ञानामध्ये भर पडू शकते, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये पण भर पडते. तर हा उपक्रम सुरू केला आणि आज 18व्या दिवसात पोहोचला. आता दर महिन्यात हा सुरू राहील. सो त्यामध्ये ज्यांनी भाग घेतलाय त्यांचे विशेष आभार. पुढच्या महिन्यात आपण या महिन्यात परत 19 तारखेपासून सुरू करतोय. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवेनच. ज्यांना त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं त्यांनी करा. आपण 16 नोव्हेंबरला सकाळी 5:30 ते 6:30 1 तासाचा दिवाळी पहाट हा 1 तासाचा एक छानसा प्रोग्राम करत आहोत. त्याची लिंक मी सगळ्यांना पाठवली आहे. या प्रोग्रामला तुम्हाला जस्ट रजिस्टर करायचं आहे. हा विनामूल्य प्रोग्राम आहे. तुम्ही स्वतःही रजिस्टर करा, तुमच्या ओळखीच्यांनाही पाठवा. सकाळची सुरुवात आपण दिवाळीची मंगलमय वातावरणात करूया आणि एका सकारात्मक वातावरणात करूया. या मागच्या काही दिवसामध्ये मला एक जी गोष्ट लक्षात आली ती ही की निगेटिव्हिटी खूप पसरलेली आहे. या काळामध्ये इम्पॅक्ट खूप झालेले आहेत. अगदी मुलांचा वर परिणाम झालेला आहे. घरामध्ये रिलेशनशिप्सचे स्ट्रेन्स आलेले आहेत, किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये माणसं अनाठाई चिडचिडे झालेले आहेत. भविष्यामध्ये काही चिंता आहे. तर अशा वेळी आपण जर आपल्या अध्यात्माचा, आपल्या सगळ्या पूर्वजांनी जे निर्माण करून ठेवलेला जेवढा मोठा अनमोल ठेवा आहे त्याचा जर वापर करू शकलो तर त्याचा उपयोग आपल्याला येत्या कित्येक पिढ्यांपर्यंत देता येतो. आणि आत्ता जर आपण हे संस्कार आपल्यावर आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनवर घडवलं
तर ते पुढे पण जाणारे शाश्वत आहे. म्हणून या प्रकारचे उपक्रम सुरू राहतील. आपला सहभाग त्यामध्ये मिळतच आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला यामध्ये आणता येईल त्यामध्ये आणत राहा. आपण जास्तीत जास्त आपल्या अध्यात्मामध्ये लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे बघूया. या काळामध्ये मला बरीचशी आध्यात्मिक पुस्तकं मी ॲडिशनल वाचायला लागलो. मला पुस्तक वाचण्याची आवड फार पूर्वीपासून आहे. पण अशामध्ये मी जास्त पुस्तकं वाचायला लागलो जस्ट बिकॉज तुम्ही सगळेजण यामध्ये पार्टिसिपेट करताय, प्रश्न विचारता. त्यामुळे मला अजून थोडंसं जास्त अभ्यास करण्याची गोडी लागली आणि ते सगळं श्रेय तुमचं आहे. कारण तुमच्या प्रश्नांमुळे मला बळ मिळतं अजून काहीतरी नवीन शोध घेण्याचा. आणि अगदी अभंग पण मी नव्याने ऐकायला लागलो. अभंगाचं प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधून काढणे आणि त्याचा अर्थ पोहोचवणे. हे सुद्धा सकाळी 5am क्लबमध्ये मी ते सुरू केलं आणि त्यालाही छान प्रतिसाद मिळाला. कारण अभंग फक्त ऐकणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो ते पण मी सगळीकडे म्हणजे सगळ्यांना श्रेय देऊ इच्छितो. मी तुम्हाला एक लिस्ट पाठवेन ज्यांना गरज आहे. मी रेश्माकडे लिंक देऊन ठेवतो. 100 बुक्स दॅट यू मस्ट रीड अशा पुस्तकांची आम्ही एक लिस्ट बनवलेली आहे. तुमच्या आवडीनुसार ही पुस्तकं घ्या, वाचा. पण पुस्तकं जरूर वाचा. कारण पुस्तकं वाचण्यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. एक तर काय असतं, पुस्तकं वाचल्याने ब्रेनची डेव्हलपमेंट होते. ब्रेन जर डेव्हलप करायचं असेल तर रीडिंग बुक्स इज व्हेरी मच रिक्वायर्ड. म्हणून आजही शाळा कॉलेजमधून पाठ्यपुस्तकांना काढलेलं नाहीये. तिथे कुठलाही इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर होत नाही. वाचत असताना आपला ब्रेन ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतो. दुसरी गोष्ट चांगला परिणाम हा होतो की नेक्स्ट जनरेशन जे असतं ते पुस्तकं वाचायला लागतं. पुस्तकं यासाठी वाचायला लागतं कारण लहान मुलांना मोठ्या माणसाच्या हातात कुठलंही पुस्तक असेल तर तो अभ्यास वाटतो. मग तुम्ही भले तो दिवाळी अंक वाचत असा, तुम्ही भले एखादं छानसं पुस्तक वाचत असा, लहान मुलं पुस्तक वाचण्याच्या दृष्टीने अट्रॅक्ट होतात. आजकाल आईबाबांच्या हातात मोबाईल आलाय त्यामुळे मुलं पण लहानपणापासून मोबाईलचा विचार करतात. मी पालकांचे जे काही मी सेशन्स घेतो त्यामध्ये जे पालक माझ्याकडे कंप्लेंट्स करतात की आमची मुलं अभ्यास करत नाही, पुस्तकं वाचत नाही, त्यांना हे सांगतो की तुम्ही पुस्तकं वाचायला लागा. कारण आई वडिलांनी घरातल्या मोठ्यांनी जर पुस्तक वाचायला लागली तर मुलांना आपोआप पुस्तक वाचण्याची गोडी लागते. ते आपोआप पुस्तकं वाचायला लागतात. त्यामुळे तुमच्या घरात पुस्तकं असू द्या, पुस्तकं ठेवा, दिवाळी अंक असू द्या, मासिकं असू द्या, चांगले चांगले लेख असलेल्या गोष्टी घरात ठेवा. सहज घरामध्ये अभ्यासाचं वातावरण निर्माण होईल. ज्यांचा आज अभ्यास चांगला आहे त्यांचं जर तुम्ही बालपण आठवलं तुमचंच स्वतःचं तर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या घरातल्यांनी पुस्तकांचं कल्चर ठेवलेलं होतं. त्यामुळे ते कल्चर खूप चांगलं आहे. सो थँक्स फॉर लिसनिंग दिस. मला पुस्तक वाचायला किंवा पुस्तकांविषयी बोलायला खूप हो येस इट इज पॉसिबल आहे. बऱ्याचशा लिंक्स आता अवेलेबल आहेत. मुकुल मी तुझ्याकडे हे सगळे देतो, माधवीताईंना पाठवून दे. तर मला एक विचारायचं होतं. हा महेश बोला. म्हटलं आता याच्यामध्ये अहम वैश्वान बरोबर या श्लोकामध्ये 3 प्राण सांगितलेले. प्राण, अपान, समान मला वाटतं. तर हे पंचप्राण वायू तत्व रूपी असतात. बरोबर. शरीरातून प्राण गेल्यानंतर वायूच जातो ना फक्त. म्हणजे ब्रह्म विलीन होतो जे म्हणजे बाहेरच्या हवेमध्येच विलीन होतो का प्राण? बरोबर आहे. वायू रूप असतं म्हणजे वायू रूप आहे ना ते. सो तो त्या तत्वातच विलीन होतो ना. ओके, म्हणजे वायू रूपच प्राण असतो. हा, कारण त्याला हे नाहीये ना ज्या गोष्टीचा वायुरूपचं वैशिष्ट्य काय की वायुरूपाचा आपल्याला अनुभव घेता येतो पण ते दृश्य नाहीये. बरोबर. हा पण तसाच आहे. अनुभव घेता येतो पण ते दृश्य नाहीये. ओके ओके थँक्यू. येस. एक मिनिट. रेश्मा हा कुठल्या लिंक विषयीचा प्रश्न होता? कुड यू प्लीज शेअर लिंक विथ माय आयडी ऑल्सो. ओके ठीक आहे, थँक्यू. हा चार्ट शेअर करून सेव्ह करून ठेवतो मी सो दॅट वी कॅन आन्सर टू द क्वेश्चन्स. तर मंडळी सगळ्यांना धन्यवाद परत एकदा. तुम्ही आज वेळ दिल्याबद्दल, शांतपणे ऐकल्याबद्दल. ऐकणं ही सगळ्यात मोठी गिफ्ट आहे.
लिसनिंग इज द म्हणजे जगातली सगळ्यात मोठी गिफ्ट जर कोणी कोणाला देऊ शकत असेल तर लिसनिंग. सो थँक यू व्हेरी मच फॉर गिफ्टिंग मी दॅट. अतुल सर, मी एक जस्ट एक सजेशन मला होतं आणि मला त्याच्यात इंटरेस्ट आहे की तुम्ही जसं हे आता गीतेवरचे आपले अध्याय चालू आहेत त्याप्रमाणे तुम्ही मे बी हरिपाठावर किंवा गीता ज्ञानेश्वरी साइड बाय साइड आणि त्याचं विश्लेषण असं काही तुम्ही करू शकाल का इन फ्युचर? आय एम जस्ट suggesting that maybe would that be people will be interested maybe in that, I don't know, पण मला असं वाटलं की that will be something to learn. डेफिनेटली माधवीताई, हे सुरू करण्याच्या आम्ही म्हणजे विचारात आहोतच. इनफॅक्ट आमचा सगळ्यांचा तोच विचार सुरू आहे सध्या की भगवद्गीतेनंतर आपल्याला याला कंटिन्यू ठेवायचं. गुरुवार हा कंटिन्यू राहील. सो आता सो मे बी विदिन दिस वीक्स टाइम आपण नवीन कुठल्या तरी उपक्रमासोबत अनाउन्समेंट होईलच नक्कीच. आणि तो अशापैकीच काहीतरी घेऊन करूया डेफिनेटली. या, थँक्यू सो मच. थँक्यू. राईट. सो गुड नाईट एव्हरीवन आणि हॅव अ नाईस डे. माधवीताईंना जो सगळ्या जणांचा परत धन्यवाद. भेटूया परत गुरुवारी आणि उद्या सकाळी जे लोक 5 AM क्लब मध्ये आहेत. तुमचा दिवस म्हणजे माधवीताईंसाठी दिवस तुमचा अत्यंत शुभ मंगलमय जाओ. हॅव ग्रेट टाइम एव्हरीवन. लेट्स मीट टुमॉरो अगेन. थँक यू व्हेरी मच. सर, बोला. तर मुलांसाठी जे की टीनेजर किंवा 12-13 वर्षाची त्यांच्यासाठी पण जर वाचनीय काही पुस्तकं असेल तर प्लीज शेअर करा सर. ठीक आहे, माझ्याकडे ती लिस्ट नाहीये पण मी बनवून पाठवेन. सध्या माझ्याकडे ती लिस्ट नाहीये, मी बनवून पाठवतो. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. येस, वेलकम. रेश्मा मॅम. येस वंदना मॅम, बोला. हा मॅम, आवाज येतो? मला सरांना विचारायचं होतं. हा, सर नाही आहेत मीटिंग मध्ये, पण तुमचा प्रश्न सांगा ना मॅम. नाही, माझा प्रश्न असा होता की भगवद्गीतेत मला अर्जुनानंतर ना मला माझं आवडतं पात्र आहे कर्ण. तर मी कर्णावरची माझी पुस्तकं वाचून झाली आहे. तर तेच मला सरांच्या तोंडून ना एकदा कर्णाचा रोल ऐकायचा होता की कर्णावर अन्याय झाला का? कर्ण भगवद्गीतेत कसा रेखाटलाय आणि मूळचा कसा आहे? हा माझा एक थोडा प्रश्न आहे कर्णाविषयी. तर तो नेक्स्ट कधी मी त्यांच्या तोंडून मला ऐकायला आवडेल. बस चालेल, मी सरांपर्यंत तुमचा प्रश्न पोहोचवते. ओके, चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.